आजच्या दिवसात आपण बघणार की रेकी कोणत्या नियमावर काम करते. कारण जे काय हिलिंग मोडॅलिटीज असतात म्हणजे उपचार पद्धती, त्यांचा कोणता ना कोणता एक पायाभूत आधार असतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट की अट्युनमेंट म्हणजे काय, शक्तिपात दीक्षा म्हणजे काय असतं, जी रेकीच्या जसं या कोर्समध्ये आपण 5व्या दिवशी देणार. तसंच रेकीच्या अजून हायर लेवल्स असतात किंवा जसं सेकंड लेवल आहे, थर्ड लेवल आहे, फोर्थ लेवल आहे. पण तेव्हा सुद्धा अटेनमेंट्स असतात. मग केव्हा असतात त्या, त्याचा अर्थ काय, त्याचा फायदा काय, किंवा ही जी परंपरा आहे शक्तिपात देण्याची, त्याचं म्हणजे त्याचं कारण काय असतं, ते आपण बघूया. आणि त्याच्यानंतर आपण सप्तचक्र बघणार आहे डिटेलमध्ये. शरीरामध्ये 7 चक्र असतात, बरोबर. आणि 7 चक्र म्हणजे ही एक प्रकारे ऊर्जा केंद्र आहेत. आणि रेकीच्या माध्यमातून आपण हिलिंग करतो. म्हणजे त्या सप्तचक्रांच्या ठिकाणी कुठं काही दोष निर्माण झालेत का, किंवा एखादं चक्र हे ब्लॉक झालंय का, हे बघत असतो आपण. मग सप्तचक्रांचा संबंध दोघांशी पण आहे. म्हणजे जो हिलर आहे, okay, जो उपचार करणारा व्यक्ती, त्याची पण त्याच्या शरीरात पण 7 चक्र आहेत, आणि पेशंटच्या शरीरामध्ये पण सप्तचक्र आहेत. ओके. येस. सो सप्तचक्रांचा मग काय अर्थ आहे, कोणती कोणती ती चक्र आहेत, कोणत्या शरीराच्या कोणत्या भागामध्ये त्यांचं स्थान असतं, आणि त्यांच्याशी संबंधित रंग कोणते आहेत, सप्तचक्रांशी संबंधित कोणते मंत्र आहेत. ओके. आणि त्यांचं हिलिंग कसं करायचं. समजा एखादं चक्र ब्लॉक झालं असेल तर पहिलं तर त्याचे परिणाम काय होतात. ओके. आणि मग ते हील कसं करायचं. डीपर लेवलला म्हणजे ह्या गोष्टी खूप म्हणजे ना खूप सिग्निफिकंट आहेत. म्हणजे त्याच्यावर म्हणजे अलीकडच्या काही काळामध्ये थोडा सिरियस रिसर्च चालू झालाय. म्हणजे अमेरिकेसारख्या ठिकाणी चालू झालाय, किंवा जो डिस्पेन्झा सारखी अतिशय या क्षेत्रामध्ये डीप उतरलेली माणसं आहेत, ती सायंटिफिक रिसर्च याच्यावर करतायत. मग त्यामुळे अजूनही नवीन नवीन गोष्टी आपल्याला भविष्यात शिकायला मिळतील. ओके. येस. सो मग सप्तचक्रांविषयी आपण त्यांचं स्थान, त्यांचा मंत्र, त्यांचा रंग, त्यांचं काम, ते ब्लॉक झाले तर त्याचे सिम्पटम्स काय, आणि मग त्याच्यावर उपाय काय. ओके. अशा पद्धतीने आपण बघणार आहे. आणि शेवटी सप्तचक्रांचं एक मेडिटेशन घेऊन आपण सेशन क्लोज करणार आहे. ठीक आहे. तर हा आजचा फ्लो आहे. तर आपण बघूया वन बाय वन. बाकी तुम्ही व्हिडिओ चालू ठेवा, परत परत मी ते सांगतोय. नाहीतर मग जुनं जुनं चक्र ते चालू राहतं. कित्येक लोकांचं कितीतरी कोर्सेस करतात आणि कधीच आयुष्य पलटत नाही. त्याचं कारण हेच की कुठंच प्रत्येक ठिकाणी जाणार आणि काठावर उभे राहणार, असं आहे फक्त माझ्या बघत. मग त्यांनी काय फारसं आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. मग त्यामुळे ऑलरेडी असे जे लोक आहेत, जे कायम नदीच्या काठावर जाऊन फक्त असं बघणारे आहेत, त्यांना आधीच सांगतो की असं पण तुमचा टाइम वेस्ट होतोय. तुम्ही हे लेक्चर केलं काय, नाही केलं काय, फारसा फायदा होणार नाही. जर इथं स्पेंड करायचं आहे तुम्हाला टाइम, तर पूर्ण इन्व्हॉल्वमेंटनं टाइम स्पेंड करा. लक्षात आलं. येस. मग हे तुम्ही तुमच्या म्हणतात ना, तुमच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन आणण्यासाठी करताय. ओके. हे कुणावरची मेहरबानी नाहीये, हे पहिलं लक्षात घ्या. आणि इथं व्हिडिओ ऑन करून करा. ठीक आहे. येस. तर आता पहिल्यांदा काय, की रेकी आता कोणता एक नियम आहे या आपण विश्वामध्ये म्हणतो की ऊर्जेचा नियम आहे. की एनर्जी कसं आहे, की आपल्याला माहित आहे फिजिक्समध्ये आपण शिकलो, किंवा 7वी 8वीच्या सामान्य विज्ञानात हा शिकवतात नियम, की ऊर्जा ती निर्मित करता येत नाही, किंवा तिचा विनाश नाही करता येत, परंतु ती एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये ती परिवर्तित करता येते. बरोबर. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड, बट इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर, हे आपल्याला माहिती आहे. मग इथं म्हणजे आपण काय करतो, मग रेकीमध्ये हा कशा पद्धतीने वापरतो. हा बरोबर आहे. मंगेश बोलता आहे ओके. ठीक आहे. ट्रान्सफर बरोबर, एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म आपण ट्रान्सफर करू शकतो, किंवा रूपांतरित करू शकतो. मग तसंच आहे की आपण ह्या विश्वातली जी ऊर्जा आहे ती आपण
रेकीच्या माध्यमातून ती प्राणशक्तीमध्ये रूपांतरित करतोय आणि पुन्हा ती पेशंटला देतोय. म्हणजे जिथं त्या प्राणशक्तीचा अभाव आहे किंवा कमतरता आहे तिथं ती देतोय. राईट. मग मग अशा प्रकारे ऊर्जेचं कसं थोडक्यात युनिव्हर्समध्ये कितीतरी अशी ऊर्जा पडून होती, ती हिलिंगसाठी वापरता येत नव्हती. ती हिलिंगसाठी योग्य आपण बनवतोय कशाच्या माध्यमातून, तर रेकीच्या माध्यमातून. आता रेकी हिलच बऱ्याच वेळा ते आपण ऊर्जा निर्माण करूया हे शब्द वापरतात. मग काय होतं की ज्यांना ते सायन्समध्ये ऊर्जा किंवा एनर्जी या शब्दाची सवय आहे ते थोडे कन्फ्युज होतात की त्यांना वाटतं ऊर्जा तर निर्माण करता येत नाही आणि तुम्ही ऊर्जा निर्माण करूया असं म्हणतात. ऊर्जा निर्माण करूया म्हणजे अशा ऍक्च्युली ऊर्जा तिथं ट्रान्सफर करायची असते आपल्याला युनिव्हर्समधनं घेऊन, असं आहे. त्यामुळे शब्दशः जायचं नाहीये, कारण जे शब्द फिजिक्समध्ये किंवा विज्ञानामध्ये वापरले जातात ते काही शब्द इकडे पण आहेत प्रचलित, परंतु तिथं कॉन्टेक्स्टनुसार संदर्भानुसार त्यांचा अर्थ घ्यायचा आहे. मग सायन्समध्ये आपण अगदी शब्दशः अर्थ घेतो, प्रत्येक शब्दाचा अगदी टोकदार अर्थ घेतो आणि एक लिमिटेड अर्थ त्याचा असतो, त्याच्या पलीकडे दुसरा काही व्यक्तिपरत्वे त्याचा अर्थ बदलत नाही. मग इथं त्यामुळे ऊर्जा हा शब्द वापरताना थोडासा मी जपूनच वापरतो, कारण काही काही जणांना ते मग कसं की मग तो शब्द त्यांनी इतर संदर्भात ऐकलेला असतो तर विनाकारण त्यांना ते ऐकताना ते वेगळं वाटतं. आपण कुठलाही काय विज्ञानाचा नियम मोडून इथं काहीच बोलत नाहीये, विज्ञानाच्या नियमानुसारच आहे. फक्त जी ऊर्जा आता ह्या विश्वामध्ये आहे ती आहे तशी आपल्याला हील नाही करत आहे. आपल्याला काय करायचं आहे की तिला म्हणू शकता की तुम्ही प्राणशक्तीमध्ये, म्हणजे जसं की सजीवाचं शरीर जगवण्यासाठी आणि त्याला त्याचं जीवन सुरू ठेवण्यासाठी जी ऊर्जा लागते ती प्राण ऊर्जा, ती आपण एक हिलर म्हणून थोडक्यात ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेला त्या प्राण ऊर्जेमध्ये रूपांतरित आपण करतोय आणि पुन्हा ते देतो. म्हणजे आपल्याला ती ऊर्जा देतोय असं पण नाहीये, कारण आपल्या शरीराचं कार्य चालवण्यासाठी आपल्याला पण प्राण ऊर्जेची गरज आहे. मग जास्तीची प्राण ऊर्जा आपण कुठून मिळवतोय, तर विश्वामधून मिळवतोय. याला वैश्विक ऊर्जा म्हणा किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा असं म्हणतात. ठीक आहे. मग मला एवढंच म्हणायचं आहे की विज्ञानात आपण जो ऊर्जा हा शब्द वापरतोय आणि इथं याच्यामुळे आपल्यामध्ये थोडा फरक आहे, त्यामुळे एकदम शब्दशः तिकडचा शब्द इथं आलाय असं समजू नका. ओके. येस. मी स्वतः जेई ऍडव्हान्सचं फिजिक्स टीचर आहे. ऑलरेडी ऑलिम्पिक लेवलचं मी फिजिक्स शिकवतो. सो त्यामुळं इथं म्हणजे फक्त मला म्हणायचं की हे दोन प्रांत वेगळे आहेत हे लक्षात घ्या. जसं की आपण विज्ञान हे शक्यतो आपलं डाव्या मेंदूचं जे कार्य आहे विज्ञानाशी संबंधित आहे, लॉजिक लावणे. ओके. आणि आपण जे आता रेकी शिकतोय हे उजव्या मेंदूशी संबंधित आहे. उजवा मेंदू म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तो क्रिएटिव्ह आहे. डावा मेंदू हा लॉजिकल आहे जास्त, उजवा क्रिएटिव्ह आहे आणि इंट्युटिव्ह पण आहे, म्हणजे त्याच्यात अंतर्प्रेरणेचा पण भाग एक येतो. आणि उजव्या आणि दोन्ही जे आपण म्हणतो आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या पण काही गोष्टी असतात ज्याला आपण म्हणतो रहस्यमय गोष्टी किंवा गूढ विषय. ओके. तोही येतो. ओके. त्यामुळं रेकी समजून घेताना आपल्याला जे गणित आणि विज्ञान समजताना जो अप्रोच लागतोय तो इथं कामाचा नाहीये. कित्येक त्यामुळे स्टकअप होतं, कारण सायंटिफिक मेथड ही सायन्सच्या ठिकाणी योग्य आहे. हे हे रेकी हे जे आहे ना, रेकी ही एक गूढ विद्या आहे. ओके. भरपूर लोक आता कसं ज्याचा जमाना येतो ते शब्द लोक वापरायला लागतात की हे सायन्स आहे, ते सायन्स आहे, सगळं सायन्स आहे. अरे नाही, ते सायन्स ज्या अर्थानं तुम्ही सायन्स म्हणता ते नाही आहे. ओके. कारण आता सायन्स या शब्दाला फार वलय प्राप्त झालंय, मान प्राप्त झालाय, तर ते कुठेही आपण वापरणं चुकीचं आहे. ते काय म्हणतात ना, आपण एका जबाबदारीने हे शब्द वापरायला पाहिजे, कारण हे शब्द असेच वापरले ना, असेच दिले आपले ना उचलून दिले फेकून, तर मग त्या शब्दांचा अर्थ चुकीचा लावला जातो. ओके. येस. मग ही रेकी ही म्हणू शकता मी गूढविद्या आहे. हे तुम्ही जसं आपण जे फिजिक्स केमिस्ट्री शिकलो, गणित शिकलो त्या पद्धतीचं हे एकदम तशा धाटणीचा हा विषय नाहीच आहे, पहिली गोष्ट. ओके. त्यामुळे तिकडचं लॉजिक इकडं आणण्यात काही पॉइंटच नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही स्टकअप व्हाल. ओके. त्याच्यामुळे तुमची रेकीमधली ग्रोथ थांबू शकते. त्याच्यामुळे विनाकारण शंका ज्यांचा काही इथं संबंध येत नाही, जी रिसेप्टिव्हिटी आपल्याला पाहिजे ती निर्माण होणार नाही. ओके. मग हे सगळे अनुभवात आलेले म्हणतात ना विषय तुम्हाला मी सांगतोय की सेम अप्रोच लावून बरेच जण शिकायला जातात, त्यात त्यांचा काय दोष नाही, कारण 10वी 12वी पर्यंत किंवा पुढे काय समजा इंजिनिअरिंग बीएससी किंवा असं काय शिकले असतील
तर तोच अप्रोच सगळीकडे शिकलेला असतो पण शाळा कॉलेजात असताना. मग आपल्याला वाटतं की प्रत्येक गोष्ट अशी शिकायची असते, असं नाही. जो समोर विषय आहे त्याच्या अनुसरून त्याची एक काय म्हणतात ना, त्याचा एक स्ट्रक्चर असतं त्या विषयाला अप्रोच करण्याचं, त्या पद्धतीनंच गेलं पाहिजे. ठीक. मग आता मग याच्यात मला पुढचा मुद्दा हा म्हणायचा आहे की आता रेकी शिकण्याची गरज आपण काल बोललोच की त्याच्याशी डिटेल बोललोय. परंतु प्रत्येकाच्या आयुष्यात कोणते ना कोणते प्रॉब्लेम्स असतात. भले कोणी असो, म्हणजे अं, कोणताही संसारी व्यक्ती असो, स्त्री असो, पुरुष असो, लहान मुलं असो, म्हणजे काही वय असो, कोणताही बॅकग्राऊंड असो, भले एखादा स्पिरिच्युअल माणूस असो, कोणत्याही पद्धतीचा असो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या आहेत, अडचणी आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत, आणि त्या दूर करण्यासाठी आपण रेकीचा वापर करू शकतो. मग हेल्थ इश्यू झाले, रिलेशनशिपशी रिलेटेड प्रॉब्लेम झाले, करिअरशी रिलेटेड प्रॉब्लेम झाले, मनी ब्लॉकेजेस झाले, ठीक आहे, मानसिक ताणतणाव झाले. ओके. मग हे सगळ्याच पद्धतीमध्ये, सगळ्याच प्रकारांमध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम्स येतात, आणि ते प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी आपण रेकीची मदत घेऊ शकतो. मग कित्येक वेळा कळतंय पण वळत नाही असं होतं. मग आपल्याला म्हणजे त्यात सोल्युशन माहिती असतं की हा हा प्रॉब्लेम आहे, असं सॉल्व्ह करायचं. परंतु आपण बघतोय की म्हणजे सध्याच्या काळात तरी की असं फार रेअरली मी असा माणूस बघतो की ज्याला त्याचं सोल्युशन माहितच नाही त्या व्यक्तीला. ते सोल्युशन माहिती असतं परंतु ते इम्प्लिमेंट करू शकत नसतात, कारण एकूणच काय कमी पडतं, तर कोण म्हणतं ती इच्छाशक्ती कमी पडते, बरोबर, प्लॅनिंग वगैरे एक्झिक्युशन कमी पडतं. मग हे एक्झिक्युशन कमी पडणं हा जो गॅप आहे ना, की कळतंय पण वळत नाही, किंवा माझा प्रॉब्लेम मला माहित आहे, सोल्युशन माहित आहे, परंतु मी ते काय म्हणतो ना, इम्प्लिमेंटच कधी करत नाही. मग हा जो गॅप आहे हा भरून काढण्यासाठी कशाची गरज आहे, तर मग त्यात म्हणू शकतो तुम्ही ऊर्जेची गरज आहे. सो दॅट तो माणूस काय होईल, मोटिवेट होईल. कशासाठी? ती ऍक्शन घेण्यासाठी, किंवा त्या व्यक्तीमध्ये इनसाइड आउट चेंज होईल. जेव्हा इनसाइड आउट चेंज होतो, तो माणूस आतूनच जेव्हा बदलतो, तेव्हा तेव्हाचा जो बदल आहे तो टिकणारा असतो. इट्स अ लास्टिंग चेंज. ओके. तो बदल हा म्हणजे चिरकाल टिकणारा असतो. त्या व्यक्तीचा काय म्हणतात ना, जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवणारा तो बदल असतो. मग तो आतून व्हायला पाहिजे कोणताही बदल. मग रेकीच्या माध्यमातून ती ऊर्जा आपण स्वतःमध्ये घेऊ शकतो, आणि मग हा जो गॅप आहे की नोईंग आणि डुईंग मधला जो गॅप आहे तो आपण भरून काढू शकतो रेकीच्या माध्यमातून. लक्षात झालं? कारण मग थोडक्यात काय, इच्छाशक्ती कमी पडतं असं जेव्हा माणूस म्हणतोय की मला काम, मला माहित आहे की हे केलं तर माझं भविष्य सुधारेल, पण मला ते करायलाच होत नाही काम, तर मग इच्छाशक्ती म्हणजे पुन्हा त्याला तेच म्हणजे त्याला ऊर्जा कमी पडते असं म्हणायचंय. लक्षात येते का? असं. किंवा इन्कम वाढवायचं आहे, मग त्याला माहित आहे की ह्या माध्यमातून वाढणार आहे, परंतु तरी पण ती कृती केली जात नाही. ठीक आहे. मग नोईंग आणि डुईंग मधला गॅप आहे ना, ही पूर्ण जगभरातली सध्या समस्या आहे, लक्षात घ्या. आणि त्यासाठी खूप जास्त शिकलेलं असायला पाहिजे असंही नाही. बऱ्याच माणसांना स्वतःच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन साधारण काय आहे याची आयडिया आहे. ओके. फक्त तो गॅप जो आहे की कृतिशीलतेची जी कमी आहे, मग कृतिशीलतेची कमी, मग ती कशी भरून काढू शकतो? जेव्हा त्या व्यक्तीमध्ये जास्त ऊर्जा असेल, ऊर्जा येईल, ऊर्जा तिला दिली जाईल, तेव्हा ती कृतिशीलता सुद्धा आतूनच येईल. ओके. नुसतं भाषण करून आपण जसं एखाद्याला मोटिवेशनल स्पीच देऊन एखाद्याला कृतिशील बनवू शकतो का? बनवू शकतो, परंतु त्याचा इफेक्ट फार अल्पकाळ टिकत असतो. त्यामुळे मोटिवेशनल स्पीकर्सचं भाषण ऐकून फारसा काही बदल घडत नाही कुणाच्या आयुष्यामध्ये. ओके. तो अतिशय तात्पुरता असतो. ठीक आहे. मग आपल्याला चिरकाल टिकणारे बदल घडवायचे असतील तर आपल्याला स्वतःवर काम करणं गरजेचं आहे, आणि ते रेकीच्या माध्यमातून आपण काम करू शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला मी ऑन पॉइंट सांगतोय कुठल्या गोष्टी की कशासाठी आपण रेकी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता मग रेकीच्या शक्तिपाताविषयी आपण बोलूयात. ओके. मग शक्तिपात काय असतो? त्यालाच आपण अट्युनमेंट असं म्हणतो. मग ही ऊर्जा आहे ना, ही ऊर्जा आता जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ती एखाद्या व्यक्तीला ज्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा त्याच्यावर त्याला ट्रान्सफर करणं गरजेचं असतं. मग ती ट्रान्सफर करायची कशी? तर आता पहिलं तर कोण ती एनर्जी ट्रान्सफर करू शकतो? जसं की समजा
एक ऑलरेडी समजा अतिशय कुपोषित व्यक्ती आहे, त्याला खायला मिळालेलं नाही, तो मूळचा स्वतःच आजारी आहे, स्वतःच खूप कमजोर झालेला आहे, तो दुसऱ्या व्यक्तीला जसं की मदत नाही करू शकत. ओके, त्याला तो कुठं खांद्यावर घेऊन कुठं घेऊन नाही जाऊ शकत. ओके, मग समजा एखादा पेशंट आहे, त्याला मदत करण्यासाठी कोण पाहिजे? ती व्यक्ती स्वतः सक्षम पाहिजे, बरोबर. स्वतः त्या व्यक्तीमध्ये काय पाहिजे? ऊर्जा पाहिजे, अधिक ऊर्जा पाहिजे. आणि परत एक आपला एक सर्वसाधारण नियम आहे कशातला, म्हणजे विज्ञानाचा. पुन्हा मी म्हणतो की विज्ञानाचे काही नियम तुम्हाला फक्त मध्ये मध्ये का सांगतोय, फक्त रिलेट करायला, शब्दशः सगळं रिलेट करायला जाऊ नका, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. अदरवाईज मी भरपूर रेकी ट्रेनर्सना बघतो की सायन्स सायन्स शब्द मध्ये वापरत राहतात. तसं सायन्सची आहे तसं रिलेट करता येण्याचं काही नाहीये, हे लक्षात घ्या. परंतु जे म्हणता येईल ना की विज्ञानाचे काय नियम असतील किंवा गूढ विद्यांमध्ये पण काही पॅटर्न्स असतील, ते सिमिलर असतात. त्यामुळं आपण ते इथं कनेक्ट करू शकतो. जसं की आपण बघतो की पाणी आहे, ते कसं की उंचावरून सकलाकडे वाहतं, बरोबर. म्हणजे हायर पॉइंट टू लोअर पॉइंट जातं, बरोबर आहे का? किंवा समजा आपण दोन अशा गरम वस्तू एकत्र आणल्या, समजा एक समजा मेटल प्लेट आहे, ओके, आणि ही एक मेटल प्लेट आहे असं समजा. ही 250 डिग्री सेल्सिअसला आहे, आणि ही ही समजा 20 डिग्री सेल्सिअस, ही 250 आणि ही 20. यांना जर आपण कनेक्ट केलंय, ओके, या दोघांना जर फिजिकली कॉन्टॅक्ट मध्ये आणलं, तर काय होतं की हायर टेम्परेचर पासून लोअर टेम्परेचरला काय होते? उष्णता फ्लो होते, हीट फ्लो होतो. सांगण्याचं तात्पर्य काय? आता तशी खूप उदाहरणं देता येतील, परंतु त्या एक दोन उदाहरणावर थांबतो आणि तुम्हाला सांगतो मी काय, की कुठेही हायर लेवल टू लोअर लेवल काय होतं की तो फ्लो असतो. मग इथे एनर्जी फ्लो आपल्याला करायचा असेल, तो सुद्धा हायर लेवल टू लोअर लेवल असेल, फ्रॉम हायर एनर्जी टू लोअर एनर्जी तो फ्लो असेल. मग तेव्हा शक्तिपात कोण देऊ शकतं? ज्याच्याकडे ऑलरेडी ती शक्ती आहे जास्त प्रमाणात. म्हणजे कुणाकडं? जो काय आहे, समजा रेकी मास्टर आहे, रेकी ग्रँड मास्टर आहे, म्हणजे त्यांनी ऑलरेडी ती काय केली की साधनेच्या माध्यमातून ती ऊर्जा मिळवलेली आहे, त्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे आणि त्यांची प्रॅक्टिस झालेली आहे. मग ती आता ऍट अ हायर एनर्जी लेवल ती व्यक्ती आहे, ओके. तर दुसऱ्या व्यक्तीला तो एनर्जी ट्रान्सफर, ज्याला आपण म्हणतो शक्तिपात, ओके, तो दिला जाऊ शकतो. मग किंवा जसं आपण आध्यात्मिक परंपरेत पण गुरुच्या माध्यमातून शिष्याला शक्तिपात दिला जातो, शक्तिपात दीक्षा त्याला म्हणतात. ठीक आहे. मग मग रेकीमध्ये पण असंच आहे. म्हणजे रेकी ग्रँड मास्टर असतील किंवा निदान रेकी मास्टर लेवलपर्यंत समजा ज्याचं ऑलरेडी ट्रेनिंग झालंय किंवा साधना झाली आहे, ती व्यक्ती ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ती ऊर्जा साधकांना ट्रान्सफर करू शकते, ओके. आणि त्यातून काय होतं की आपण एम्पॉवर होतो, आपण अधिक सक्षम बनतो. कशासाठी? एकदा तर आपले जे गोल्स आहेत ते मॅनिफेस्ट करण्यासाठी, किंवा आपल्या आत काय समजा चक्र ब्लॉक झाले असतील किंवा स्लो डाऊन झाली असतील आपली, तर ती ऍक्टिव्हेट होतात. आणि एकूणच आपलं शरीर, मन आणि पर्यायानं आयुष्य समतोल होतं, ओके. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी ही गरज असते. ठीक आहे, येस, चालेल. तर आता आपण मग हे म्हणजे काय म्हणतात, शक्तिपात, त्याला अट्युनमेंट शब्द प्रचलित आहेत रेकीच्या क्षेत्रामध्ये. मला जे आपल्या आध्यात्मिक जे आपलं भारतात आध्यात्मिक जे क्षेत्र आहे, तिथं शक्तिपात हा शब्द प्रचलित आहे, इकडे अट्युनमेंट म्हणतात त्याला. ठीक आहे. अट्युनमेंट पण नावावरून पण तुम्हाला लक्षात येत असेल की ऑफकोर्स ट्यून वरून शब्द तयार झाले. तर अट्युनमेंट म्हणजे काय की थोडक्यात एकाच स्तरावर आणणे, ट्यून इन करणे. ट्यून इन करणे म्हणजे काय की अलाइनमेंट वाढवणे. जसं की त्या शिष्याची अलाइनमेंट वाढवायची असेल तर गुरु म्हणून काय करावं लागेल मला, की त्याला ती ऊर्जा द्यावी लागेल, सो दॅट तो सुद्धा त्याच हायर लेवलला व्हायब्रेट करेल. सो म्हणजे काय झालं की समजा जो शक्तिपात देणारा जो व्यक्ती आहे म्हणजे गुरु आहे, दुसरा आहे शिष्य, बोथ विल बी व्हायब्रेटिंग ऍट द सेम लेवल. आणि जेव्हा सेम लेवलचे व्हायब्रेशन येतात, तेव्हा त्याला आपण रेझोनन्स असं म्हणतो. म्हणजे काय की तेव्हा सर्वात जास्त इम्पॅक्ट होतो. जेव्हा दोन वस्तू समजा किंवा दोन कोणतेही कण एकाच लेवलला व्हायब्रेट होतात, तेव्हा
त्याचा मॅक्सिमम इफेक्ट दिसून येतो तिथं. ऑले त्याला रेझोनन्स असा शब्द आहे. तो म्हणजे थोडक्यात त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या शक्यता ज्या आहेत त्या अँप्लिफाय होतात, वाढतात. तो काय समजा अचीव्ह करू शकतो, त्याचा कॅलिबर वाईज तो कुठेपर्यंत पोहोचू शकतो किंवा शकते, ते अधिक वाढतं. ठीक आहे. तर मग अटेनमेंट नुसार जेव्हा लेवल 1 ची तुम्ही अटेनमेंट घेता, जसं की हे आता हा दुसरा दिवस आहे, 5व्या दिवशी अटेनमेंट असेल, तेव्हा काय होतं की तुम्ही पण एक त्या शक्तिपाताचं चॅनल होता किंवा एक शक्तिपाताचा काय आपण म्हणू हे होता, साधन होता. ठीक आहे. आणि त्यातून मग जे रेकीमध्ये जे आपली एनर्जी एक्सपेक्टेड आहे, काय म्हणतात एकच फ्रिक्वेन्सीवर, हा बरोबर आहे, काय म्हणताय ते, एकच मिनिट हा, ट्यून केले, बरोबर आहे, हा बरोबर आहे, मंगेश बोलतायत, हा एकाच फ्रिक्वेन्सीवर ट्यून केले जाते, बरोबर. आता इथं काय काय ठिकाणी उदाहरणं देण्यासारखी आहेत, बरीच फिजिक्स मधली खास करून, म्हणजे विज्ञानात पण भौतिकशास्त्रातली बरीच उदाहरणं रेकीचे कन्सेप्ट सांगताना देता येतात. परंतु याचं भान पण आम्हाला ठेवायला लागतं की बऱ्याच जणांना ते शिकून कित्येक वर्ष लोटलेली आहेत. ओके. ते सगळ्या गोष्टी, आणि मग त्यामुळे आता आठवणार नाही, त्यामुळे ती उदाहरणं मी देत नाही, कारण स्वतः मी म्हणजे आता गेली 16-17 वर्ष झालं फिजिक्स शिकवतोय, त्यामुळे तो मोह होतो तो उदाहरणं देण्याचा, पण मी आपलं टाळणार आहे. कारण एकतर बऱ्याच जणांना आठवत नाही, बरीच वर्ष झाली, किंवा ज्यांना समजा आठवत असेल जरी, तरी कसं आहे की ते थोडं ती सगळी उदाहरणं काय फार सोपी नाही आहे समजायला. मग आपल्याला साध्या सोप्या भाषेत समजायचंय, तर मग शक्यतो थोडस सायन्स बॅकग्राऊंड असेल आणि ते आता लक्षात असेल तर ही उदाहरणं कामाची आहेत, अन्यथा नाही आहेत. त्यामुळं आपण काय म्हणतात ना, ती उदाहरणं टाळूया आणि सोपी उदाहरणं घेऊ. मग जसं आता मग लेवल 1 मध्ये काय होतं की तुम्हाला समजा एक 10% तुमच्यामध्ये ती रेकी एनर्जी फ्लो होते आणि तुम्ही स्वतःच हिलिंग त्या माध्यमातून करायला एम्पॉवर होता लेवल 1, जेव्हा तुम्ही लेवल 1 ची अटेनमेंट घेता. आणि लेवल 2 ची जेव्हा अटेनमेंट तुम्ही घेता, तेव्हा 50% एक एक्सपेक्टेड आहे की 50% रेकीची जी ऊर्जा आहे तुमच्यामध्ये प्रवाहित होते आणि त्यातून तुम्ही डिस्टन्स हिलिंग पण करू शकता. ओके. म्हणजे लेवल 2 चं जेव्हा तुम्ही अटेनमेंट घेता तेव्हा, आणि लेवल 3 आणि 4 चं अटेनमेंट एकत्र दिलं जातं, आणि तेव्हा रेकीची ऊर्जा 100% ना ताकदीनं काम करते, असं आपण तिथं अपेक्षा करतो. आणि तेव्हा तुम्ही एक म्हणू शकता की रेकीचं तुम्ही एक प्रॉपर माध्यम होता, एनर्जी ट्रान्सफरच्या दृष्टिकोनातून अतिशय सक्षम असं तुम्ही माध्यम होता. मग असं स्टेजेस मध्ये दिलं जातं, कारण का कुठलीही जी हे आहे, कोणतीही गोष्ट पूर्णतेला जायची असेल तर ती टप्प्याटप्प्याने तिच्या पूर्णत्वाकडे जाते, आणि तेव्हा ते म्हणता येईल ना की तुम्ही ती स्टॅबिलिटी मिळवू शकता. अचानक एका अटेनमेंट मध्ये सगळं करता येतं का? नाही. का? कारण ही ऊर्जा ती पेलवण्यासाठी किंवा ही ऊर्जा स्वतःमध्ये स्थिर करण्यासाठी सुद्धा त्या व्यक्तीला, त्या साधकाला वेळ द्यायला लागतो. बरोबर. आणि सराव करण्याची पण गरज असते. ते एक शक्तिपात झाल्यानंतर पुन्हा सरावाची गरज असते, पुन्हा मग पुढचं असं. त्यामुळे अर्थातच हे टप्प्याटप्प्यांमध्ये हे शक्तिपात असतात. मग सगळ्यात पहिला शक्तिपात आपला जो 5व्या दिवशी असतो. ठीक आहे. तर रेकी कुठं शक्यतो कसं की रेकी लक्षात ठेवा की चांगल्या कारणासाठी वापरतो, सकारात्मक गोष्टींसाठी रेकी वापरली जाते. मग म्हणजे कोणतं की इंटेंट महत्वाचं आहे रेकी करताना कधी पण, म्हणजे तुमचा उद्देश काय आहे. कारण आपण म्हणतो की कोणतीही कृती चांगली की वाईट, ते उद्देश त्याच्या मागचा चांगला आहे की नाही त्याच्यावर ठरतं. मग तुमचं इंटेन्शन प्युअर असायला हवंय. ओके. आणि याविषयीची तुम्ही नोट्स लिहा, कारण आता मी जे सांगतोय ते आता ऑफकोर्स रेकीचं जे टिपिकल आहे ते असणारच आहे माझ्या बोलण्यामध्ये, परंतु जे समजा रेकीविषयी काही संभ्रम असतात ते पण मी बोलताना दूर करत असतो. आणि संभ्रम कशामुळे निर्माण झालेले आहेत बऱ्याच वेळा की रेकीचं काय म्हणता येईल ना की योग्य पद्धतीनं एक्सप्लेनेशन न दिल्यामुळे तसे अ, संभ्रम निर्माण झालेले आहेत किंवा मिसकन्सेप्ट बनलेले आहेत. मग मिसकन्सेप्ट दूर करणे, योग्य कन्सेप्ट बनला गुड, पण मिसकन्सेप्ट जर बनला तर तो हानिकारक आहे ना. मग तो पण दूर करणं गरजेचं आहे. म्हणजे एक स्पष्टता आपल्याला असायला हवी जेव्हा आपण कोणताही विषय शिकतो त्याच्याविषयी, की ह्या विषयामध्ये ह्या संकल्पनेचा अर्थ काय होतो, याचा उपयोग काय असतो, याचा उपयोग काय नसतो. हे सगळं आपल्याला क्लिअर पाहिजे.
मग आता काय रेकीचा संबंध ब्लॅक मॅजिकशी नाही. काही काही लोकांना वाटतं की हे काही जादू बिदू करतायत का. मग जादू आहे, परंतु कसं आहे की ते म्हणजे ह्या ऊर्जेच्या माध्यमातून तो केला जातोय आणि चांगल्या उद्देशानेच केला जातोय, लक्षात घ्या. मग म्हणजे याला आता आपण ब्लॅक मॅजिकचा तर संबंध नाहीच आहे. जर म्हणायचंच असेल आपल्याला, काय असं नाव द्यायचंच असेल, उगीच मजबुरीने द्यायचं असेल, तर ही व्हाईट मॅजिक आहे असं म्हणू शकता तुम्ही. ओके. आणि आता याच्यात कसं की अजून त्याचा फायदा काय, की समजा ज्या कुठली निगेटिव्हिटी असेल आपल्या आयुष्यात, आपल्या आजूबाजूला, त्याच्यापासून रेकी आपलं रक्षण करते. किंवा अं, समजा ब्लॅक मॅजिक सारख्या काही गोष्टी समजा कोणी केल्या का काय झालं असं दुर्दैवानं, तर त्याच्यापासून पण रक्षण आपले ही रेकी ऊर्जा आहे ती आपली रक्षण करू शकते. बाकी जे सोशल मीडियावर असं सतत जे येत राहतं, नजर इज रिअल असले काय काय रील्स येत राहतात, ते बऱ्याच वेळा कसं की फक्त भीती दाखवणारे असतात. नजर एवढ्या इझिली लागत नाही. ज्याच्याकडे ज्याची ऊर्जा, ज्याचा ऑरा स्ट्रॉंग आहे त्याला लागत नाही, असं आहे. जे ऑलरेडी भित्यापाडी ब्रह्मराक्षस म्हणतात ना, मग तशा पद्धतीचं आहे ते. नजर, अशा गोष्टी ज्या लागतात, जो ऑलरेडी मनातून सतत असुरक्षित फील करतो व्यक्ती, त्याला ती लागू शकते. आता मग रेकीच्या माध्यमातून आपण मग याच्यावर काय इलाज करू शकतो, की त्या व्यक्तीला रेकीच्या माध्यमातून ऊर्जा देऊन, ओके, किंवा त्या व्यक्तीला रेकी शिकवून ती स्वतःचा हिलिंग करायला लागेल, तेव्हा तिच्या मनातली असुरक्षिततेची भावना दूर होईल. ओके. ती एकदम सक्षम, एकदम पॉवरफुल फील करायला लागेल ती व्यक्ती. पण त्यानंतर तिला नजर बिजर लागायचं बंद होईल. लक्षात आलं का? असं आहे. मग हे सर्वात प्रथम स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. कोण तुमच्याकडे कसं बघितलं, हा गौण मुद्दा आहे, हा नंतरचा मुद्दा आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही किती आहे ना स्ट्रॉंग आहात, ते पहिल्या इथं मॅटर करतं, किंवा वीक आहात ते. ठीक आहे. त्यामुळे कित्येक आपल्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचं मूळ आपल्यामध्येच आहे. आणि त्यामुळं त्या सगळ्यांचे उपाय सुद्धा आपल्यामध्येच वापरलेले आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं इतरांवर अवलंबून राहण्याची जी गरज आहे आपली, तीच म्हणजे तीच मुळात राहत नाही. आणि खऱ्या अर्थानं आपण स्वतंत्र आपल्या आयुष्यामध्ये होतो, जेव्हा आपण रेकीचा योग्य पद्धतीने वापर करायला शिकतो. ठीक आहे. चालेल. तर मग आता आपण बघणार आहोत की 7 चक्र काय असतात. ओके. 7 चक्र आपल्या शरीरामध्ये जे ठिकठिकाणी त्यांचं स्थान आहे. आणि 7 चक्रांचं आपल्याला म्हणजे महत्व समजून घ्यायचं आहे. आणि पुन्हा मग त्याच्याविषयीचं एक छोटंसं आपण ध्यान करू आणि मग क्लोज करू. ओके. आता पहिल्यांदा मी काय करेन की स्क्रीन शेअर करून तुमच्याशी मी 7 चक्र कोणती कोणती, आणि पुन्हा त्या 7 चक्रांचा विषयी जे महत्वाचे पॉइंटर्स सांगेन मी. ते ऑफकोर्स त्याचं स्थान तुम्हाला दिसेल शरीरामध्ये कुठे आहे ते. आणि मग त्याशी संबंधित रंग कोणता, मंत्र कोणता, आणि त्याचं कशा पद्धतीने हिलिंग कसं करायचं. ओके. आणि कोणत्या चक्रामध्ये प्रॉब्लेम असेल तर त्याचे शारीरिक परिणाम काय होतात. ओके. हे सगळं आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. मग पहिलं तर तुम्हाला तर मी स्क्रीन शेअर करण्यापूर्वी पहिली ही गोष्ट सांगतो की जसं आता समजा हे आहे, सॉरी, चक्र. मग चक्र म्हणजे आता शरीरातली जी चक्र आहे म्हणजे ते प्रकार काय आहे तो. तर जसं आपले जे नर्वस सिस्टम आहे, म्हणजे चेतासंस्था ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, सगळे आपले मेंदू पासून जे काय आलेले आहेत की चेतापेशी किंवा न्यूरॉन्स, जे संपूर्ण शरीरामध्ये काय करतात की मेंदू पासून जे संदेश आले ते पोहोचवतात. ओके. किंवा म्हणजे एकतर मेंदूकडून शरीराकडे जाणारे संदेश, किंवा शरीराकडून परत मेंदूकडे जाणारे. मग एकूण त्याचं पूर्ण न्यूरॉन्सचं जाळं आपल्या शरीरात आहे, आपल्याला माहिती आहे. मग शरीराच्या ज्या भागांमध्ये त्या ज्या न्यूरॉन्स आहेत, लांब लचक त्या पेशी असतात, बरोबर. तर मग न्यूरॉन्स म्हणजे इतर पेशींच्या मानानं त्या लांब लचक असतात. ठीक आहे. तर मग म्हणजे मग मग त्यांचं सगळ्यात जास्त जिथं जाळं झालेलं असतं, खूप जास्त आहे ना, मोठ्या प्रमाणात जिथं ह्या पेशींचं नेटवर्क असतं, ते भाग शरीरातले म्हणजे जंक्शन म्हणू शकता. प्रचंड प्रमाणात न्यूरॉन्सचं जंक्शन आहे. ओके. मग आणि ते शरीराच्या इतर भागात तेवढं जंक्शन नसतं. मग हे जे न्यूरॉन्सचे जंक्शन्स आहेत,
डेन्स एकदम असे दाट, त्यांना आपण चक्र असं म्हणतो. मग मग चक्र असं नाव का दिलं आहे? कारण जसं आपण म्हणतो की ही संपूर्ण सृष्टी कोणत्या तरी म्हणजे वेगळी चक्र आहेत त्यांच्यावर चालते, त्यांच्या आधारावरती अ, टिकून असते आणि चालत राहते निरंतर. जसं की जलचक्र आहे, कार्बनचं चक्र आहे. ओके, हे सगळं आपण शिकलोय कुठं ना कुठं 10वीच्या आधी विज्ञानामध्ये. ओके, मग म्हणजे जसं की जलचक्राच्या बेसवर आपल्याला माहित आहे की हं, की नद्या समुद्राचं पाणी त्याचं इव्हॅपोरेट होतंय, पुन्हा त्याचे ढग बनतंय, ढगांना पुन्हा थंड हवा लागून पुन्हा पाऊस पडतोय, पुन्हा तो पाऊस समुद्रात जातोय, पुन्हा समुद्राचं पाणी ढग बनतंय, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत. मग चक्राच्या माध्यमातून जसं सृष्टी चालते तसं शरीर पण चालतं. मग ही जी 7 ठिकाणे आहेत ती क्रुशियल आहेत, अतिशय महत्वाचे आहेत आणि त्यांच्या जीवावर हे शरीर चालतं असं म्हणू शकतो आपण. पण म्हणून त्यांना चक्र नाव दिलेलं आहे, म्हणजे ते क्रुशियल पॉइंट्स आहेत. आणि ते इतके महत्वाचे आहेत म्हणजे समजा की शरीर, आता तुम्हाला मी चक्रांचा तो चार्ट दाखवेन, पण इतर ठिकाणी कुठं पण समजा आघात झाला, जसं की आता इथं तुम्हाला दिसत असेल थोडं, हे बघा, ही चक्रांची स्थानं आहेत, ही सगळी ही स्थानं दिसत आहेत तुम्हाला. कुठं हातावर कुठं पायावर नसतात चक्र, बरोबर. मग सांगण्याचं तात्पर्य काय की शरीराच्या इतर कुठल्या भागावर समजा कुठं खांद्यावर कुठं हातावर आघात झाला, कुठं पायावर, तरी माणूस मरेलच असं काही नाहीये. म्हणजे माणसाला काय लगेच जीव घेणं धोका निर्माण होईल अशी शक्यता फार कमी असते. परंतु जर चक्रावर आघात झाला कोणत्याही प्रकारचा, ओके, तर त्यातून माणसाचा जीव पण जाऊ शकतो. मग याचा अर्थ की चक्र हे शरीरातले सर्वात महत्वाचे पॉइंट्स आहेत. ठीक आहे, असं. मग त्यातनंच कळतं ना की त्या पॉइंटवर शरीर किती अवलंबून आहे ते आपल्याला लक्षात येतं, बरोबर. सो मग तुम्ही कोणत्याही चक्राचं लोकेशन बघा, मग तुम्ही बघू शकता की तो अतिशय सेन्सिटिव्ह पार्ट आहे शरीरामधलं. सेन्सिटिव्ह इन द सेन्स की त्याला कुठल्याही प्रकारचा जर आघात झाला, ओके, तिथं, तर शरीराला प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो. मग मग असं का होतं? कारण ते चक्र महत्वाचं आहे ना तेवढं, ते जीवन देणारं चक्र आहे म्हणून. ठीक आहे, येस. आता आपण एक एक चक्र बघूया. मी जस्ट स्क्रीन शेअर करतो, थांबा. Where is it? मग आपण त्याच्याविषयी एक 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 करून बोलूया. तुम्ही नोट्स पण लिहा, कारण हे काय आहे, फक्त हे पाहण्याचा मुद्दा नाही आहे हा. कारण आता हे अतिशय महत्वाचं आहे. आम्ही याच्यावर रेमेडीज पण सांगतो, म्हणजे चक्रांच्या माध्यमातून आपण खूप जबरदस्त रिझल्ट मिळू शकतो. एकतर शारीरिक आरोग्याच्या बाबतीत पण मिळू शकतो, तसंच हेल्थ म्हणजे हेल्थ झालंच, पण करिअर, रिलेशन्स, मनी यांच्या बाबतीत पण या चक्रा रेमेडीचा खूप जबरदस्त उपयोग होतो. ऑलरेडी आम्ही जे इंस्टाग्रामवर रील्स केलेले आहेत चक्रा रेमेडीजचे, त्याला लाखोंमध्ये आणि मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत. मराठीमध्ये आहेत, हिंदीमध्ये पण मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत. तुम्ही जरूर ते बघा, कारण तेवढं त्याचं महत्व आहे. ठीक आहे, नाही तर एवढे लोक तो विषय का बघतील ना. येस. आता एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करेन. एकेकाचं मी महत्व सांगत जातो. ठीक आहे. ओके, तर चक्राने जर बिघाड झाला तर शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रोग होऊ शकतात. कोणत्या चक्राशी संबंधित कोणते समस्या आहे, शारीरिक समस्या असू शकतात किंवा रोग असू शकतात, त्याच्याविषयी पण थोडक्यात आपण बोलूया. ओके, मग जिथं चक्र आहे सगळी, तिथं जास्त ऊर्जा आहे. ओके, ते एक प्रकारे ऊर्जेची पण केंद्र आहेत आणि आपलं शरीर एकूणच काय ऊर्जेवर चालतं, आपल्याला माहिती आहे. आता हे त्याच्यामध्ये आता सगळ्यात जे पहिलं चक्र आहे, म्हणजे आपल्याला कसं की सगळ्यात जे खाली चक्र आहे तिथून सुरुवात करायला लागेल. कारण थोडक्यात असं समजा की ते सर्वात तळचं चक्र आहे, तो म्हणजे पाया आहे, आणि तिथून पुढे त्याच्यावर सगळी ती बिल्डिंग उभी आहे असं समजू शकता तुम्ही. ठीक आहे, सो इमारतीचा पाया म्हणजे जसं काय ते सर्वात तळचं चक्र आहे. राईट. मग सगळ्यात पहिल्यांदा कुणाची भूमिका, कुणाचा रोल येतो, तर जे रूट चक्र आहे त्याचा. ठीक आहे, त्यालाच आपण मूलाधार चक्र म्हणतो. मग नावातच आहे, मूळ आधार आहे तो. ओके, संपूर्ण हे वरचं जे स्ट्रक्चर आहे
त्याचा तो मूळ आधार आहे, तो मूलाधार चक्र म्हणतात त्याला, किंवा रूट चक्र इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो. मग हे कसं आहे, आपलं जे पाठीचा मणका आहे, बरोबर आहे, तिथं जे आपण म्हणतो सगळ्यात तळचं जे माकड हाड म्हणतो आपण, टेल बोन, बरोबर, म्हणजे म्हणजे सगळ्यात शेवटचं जे मणक्याचं हाड आहे, सो त्या ठिकाणी त्याचं स्थान असतं, म्हणजे आतल्या बाजूला असतो थोडं, ठीक आहे. सो मग हे झालं कोणतं, रूट चक्र. मग मग संपूर्ण थोडक्यात हे जे सपोर्ट देण्याचं काम जे आहे बॉडी स्ट्रक्चरला, ते त्याचं काम आहे. समजलंय? स्थिरता देण्याचं काम त्याचं आहे, कारण पायाचं काम काय असतं, स्थिरता देण्याचं त्या बिल्डिंगला, बरोबर. मग आता, आणि तुम्ही बघा पावसाळ्यात कुठली बिल्डिंग कोसळली असेल काय असेल तर त्याच्या पायामध्ये प्रॉब्लेम असतो, पाया नीट त्याचा झालेला नसतो, किंवा मुरमाड जमिनीमध्ये, मऊ जमिनीमध्ये त्याचा पाया असतो. तर मग थोडक्यात तसं जर असेल तर मग ते पूर्ण स्ट्रक्चर कोसळतं. सो स्टॅबिलिटीशी संबंध आहे या चक्राचा, की आपल्या जीवनातली स्थिरता असो, मग ती मग स्थिरता, स्टॅबिलिटी ही या चक्रावर अवलंबून आहे. हे चक्र ऍक्टिव्हेटेड असणं गरजेचं आहे. नसेल तर कसं मग भीती, डिप्रेशन अशा भावना येऊ शकतात, किंवा कॉन्स्टिपेशन सारखे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. राईट, माणूस इन्सिक्युअर होऊ शकतो. मग अजून कशाशी संबंधित आहे हे चक्र, तर पैसा, फायनान्स याच्याशी रिलेटेड आहे हे चक्र. आणि ज्याचं रूट चक्र ऍक्टिव्हेट आहे त्याच्याकडे पैशाचा फ्लो चांगला असतो. आणि जर हे रूट चक्रमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मनी फ्लो ब्लॉक असतो. ओके, पैसे एकतर पैशाचा फ्लो कमी झालेला असतो, त्याच्यात अडथळे येत असतात लक्षात घ्या. आता पुढचं त्याच्या, आता ते जे चक्र आहे खाली, आता जसं रूट चक्र त्याचा रंग लाल आहे, आणि लम हा त्याचा मंत्र आहे. ओके, ल वर अनुस्वार, ओके, तसा त्याचा उच्चार आहे लम, असा त्याचा उच्चार करायचा असतो आपल्याला. मग तुम्ही, तर आता आपण लगेच मेडिटेशन करतोय तेव्हा पण तुम्हाला अनुभव येईल की ते ते आपण तो बीजमंत्र उच्चारला ना तर शरीरातली ती जागा व्हायब्रेट होते जिथं ते चक्राचं स्थान आहे ना. आता तुम्हाला सांगितलं मी की जसं माकड हाडाच्या जवळ ते चक्र आहे, तुम्ही लम हा उच्चार मोठ्यानं करून बघा तर बरोबर ते रूट चक्र व्हायब्रेट होईल. म्हणजे एक प्रकारे हे साऊंड हिलिंग आहे, ध्वनीच्या माध्यमातून पण आपण हिलिंग करतोय आवाजाच्या माध्यमातून. ठीक आहे. सो लम हा त्याचा बीजमंत्र आहे, आणि मग तो बीजमंत्र आपण बोललो की त्या चक्राच्या ठिकाणी आघात होत राहतो, ते व्हायब्रेट होत राहतं. आणि ते समजा स्टक झालं असेल, किंवा ते काय म्हणता येईल ना की ते ब्लॉक झालं असेल, ते पुरेसं ऍक्टिव्हेट जर नसेल तर ते ऍक्टिव्हेट व्हायला लागतं. कंपन्यांच्या माध्यमातूनच आपण काय करू शकतो की जे जे काय सुप्त पार्ट आहे, जे झोपलेले आहेत, जे पाहिजे तेवढे फंक्शनल आहेत, त्यांना आपण जाग करू शकतो. लक्षात आलं? म्हणजे चक्राला जाग करण्याचा हा एक मंत्र आहे लम. मग लम हा रूट चक्राचा मंत्र आहे. त्यानंतर स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्र त्याच्या वरचं चक्र आहे, तुम्ही बघू शकता. मग मग कुठं आहे ते, तर नाभीच्या पासून एक साधारण 4 बोटं खाली, अशी 4 बोटं बघायची आपण. तर नाभीच्या 4 बोटं खाली साधारण त्याचं स्थान आहे. आणि मग हे कशाशी संबंधित आहे, आता पहिलं तर जर ते बॅलन्स असेल तर इमोशन्स तुमचे चांगले राहतील, कॉन्फिडन्स चांगला राहील, क्रिएटिव्हिटी त्याच्यामुळे वाढते ह्या चक्रामुळं. कारण कुठंतरी ते जेनायटल्स किंवा जे आपण म्हणतो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सशी पण संबंधित एक चक्र आहे. मग जर ते चक्र हे झालं, इम्बॅलन्स झालं, तर काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, की जसं आता लेडीजच्या बाबतीत काय होऊ शकतं, तर जसं की गर्भाशयाशी संबंधित आजार येऊ शकतात, किंवा प्रेग्नन्सीचं काय त्यांचं प्लॅन करत असतील समजा, तर कन्सिव्हिंग मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात, किंवा पीसीओडी सारखे जे प्रॉब्लेम्स आहेत तसे येऊ शकतात. राईट. आणि पोटाचे आजार किंवा मूत्रदोष, ओके, अशा प्रकारचे, किंवा युटीआय ज्याला म्हणतो युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, अशा गोष्टी होऊ शकतात. मग त्यामुळं हे जे चक्र आहे ज्याला आपण सॅक्रल चक्र म्हटलं, सॅक्रल चक्र किंवा त्याला नाव आहे मराठीमध्ये स्वादिष्टान चक्र. ठीक आहे. स्वादिष्टान म्हणजे अधिष्ठानच, लक्षात आलं का? तुमचं जे अधिष्ठान आहे ते आहे पायाच्या वरती आपण एक अधिष्ठान ठेवतो तशा अर्थानं. ठीक आहे. सो
मग ते चक्र एकूणच क्रिएटिव्हिटीसाठी महत्वाचं आहे किंवा एकूणच रिप्रोडक्टिव्ह रिलेटेड जर काय प्रॉब्लेम्स असतील तर त्या दृष्टिकोनातून पण ते चक्र ऍक्टिव्हेटेड असणं महत्वाचं आहे. बरोबर. समजा कोणी कन्सेप्शनसाठी प्रयत्न करत असेल नॅचरली किंवा आययुआयच्या माध्यमातून किंवा अजून काय असतं IVF असतं ते अजून कोणते उपचार असतील आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून तर त्यांनी त्याच वेळेस आपलं सॅक्रल चक्र किंवा स्वादिष्टान चक्र त्या व्यक्तीने मग ह्यात मुख्य तर म्हणजे लेडीजचा भूमिका महत्वाची आहे. मग त्या लेडीनी ते चक्र ऍक्टिव्हेट चांगलं करणं गरजेचं आहे म्हणजे त्या ट्रीटमेंटला सक्सेस मिळण्यासाठी. तर आमचे असे काही क्लायंट्स असे पण आहेत की 3-3 वेळा IVF केलंय, प्रचंड शरीरावर त्याचा दुष्परिणाम पण झालाय पण काही यशच नाही मिळालेलं. असे पण आहे. ओके, लाखो रुपये खर्च केलेत IVF साठी. ओके, किंवा IUI वगैरे सुद्धा केलं. IUI ऑफकोर्स तेवढा खर्च नसतो परंतु मग शारीरिक दृष्ट्या त्रास होतो भरपूर त्यांना. आणि यश मिळत नसेल तर मग काय की आपण पहिल्यांदा स्वतःचं शरीर उत्तम आहे त्या दृष्टिकोनातून हे कन्फर्म करायला पाहिजे. ते इन्शुअर केलं किंवा अशा ट्रीटमेंट्सला रिझल्ट खूप चांगले येतात, लवकर येतात. ठीक आहे. वेल, तर मग आता अजून आहे मणिपूर चक्र. मग मणिपूर चक्र बघा त्याच्या वरती आहे. ओके, मग मणिपूर चक्र म्हणजे आता हे सॅक्रल चक्राच्या वरचं स्थान आहे. राईट. मग कसं साधारण स्थान आहे साधारण नाभीच्या 4 बोटं वरती. 4 बोटं खाली म्हटलं तर सॅक्रल चक्र झालं किंवा त्याला म्हणणार मराठीमध्ये स्वादिष्टान चक्र वर. आणि नाभीच्या 4 बोटं वरती जर तुम्ही गेला 4 बोटं म्हणजे अशी 4 बोटं मोजायची साधारण तर ते असणार आहे कोणतं मणिपूर चक्र. त्याला सोलर प्लेक्सस चक्र असं पण म्हणतात इंग्लिशमध्ये. मणिपूर चक्र का कारण ते जसं की म्हणतात ना की काय आपण म्हणू ते एक प्रकारे जसं जठराग्नीचं केंद्र आहे. बरोबर. मग तशा अर्थानं की मणिपूर म्हणजे कसं की चमचमणारं. तशा अर्थानं चमचमणारं इन द सेन्स की तिथं जठराग्नी आहे ज्याच्या माध्यमातून ते म्हणजे डायजेशन होणार आहे कारण ती डायजेस्टिव्ह फायर आहे. ओके, त्याच्यात महत्वाचा रोल त्याचा आहे. मग याचं बॅलन्स्ड असेल तर चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत त्याच्या मणिपूर चक्राच्या तर कॉन्फिडन्स वाढतो त्याच्यामुळं. ओके, आणि गोल्स तुमचे पूर्ण करण्यासाठी जे हिकमत लागते कर्तबगारी लागते ती तुम्ही करू शकता म्हणजे ती तुम्ही तुमच्यामध्ये येते. हार्डवर्क किंवा काम एक्झिक्यूट करण्याची ताकद येते. असं आहे. तुम्ही समोरच्यांचा पण आदर करता, एक स्वाभिमान पण तुम्हाला भरपूर असतो. या दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे ती त्याची पॉझिटिव्ह साईड झाली. लिडरशिप क्वालिटी तुमच्यामध्ये येते. आणि जर ते इम्बॅलन्स्ड असेल तर काय असणार आहे की मग आता हे पोटाशी संबंधित आहे. पोट आपलं जे मेनली जठर आहे त्याच्याजवळ तिथंच त्याचं स्थान आहे त्याच्या आसपास. मग त्यामुळे काय की पोटाचे आजार होऊ शकतात किंवा सोलर प्लेक्ससचा संबंध कुठेतरी सेल्फ ऍक्सेप्टन्सशी पण आहे. मग एखादी व्यक्ती जर समजा स्वतःला पुरेसं ऍक्सेप्ट करत नसेल, स्वतःविषयी तिला कमतरतेची भावना असेल, हीनतेची भावना असेल किंवा स्वतःला कोसत असेल तर म्हणजे गिल्ट मध्ये राहत असेल अशी व्यक्ती तर त्वचेचे आजार होतात बघा. हे म्हणजे रेग्युलर ऑब्झर्वेशन सोरायसिस वगैरे असेल तुमच्यापैकी कुणाला किंवा तुमच्या माहितीतल्या कुणाला तर बघा की बऱ्याच वेळा सेल्फ ऍक्सेप्टन्स इश्यू फार मोठा असतो त्यावेळी आणि सतत सॅक्रिफाईस करत राहायचं इतरांसाठी, स्वतःसाठी काही करायचं नाही, स्वतःला नेहमी कमतर स्थान द्यायचं, स्वतःला नेहमी निग्लेक्ट करायचं. मग अशा लोकांचं हे जे सोलर प्लेक्सस चक्र आहे मणिपूर चक्र हे इम्बॅलन्स्ड असतं. ठीक आहे. मग ते बॅलन्स करणं गरजेचं आहे. प्रत्येक चक्राचा मंत्र पण आम्ही दिलाय जसं की हा सॅक्रल चक्राचा आहे, स्वादिष्टांचा वम आहे आणि सोलर प्लेक्सस म्हणजे मणिपूर चक्राचा रम हा मंत्र आहे. ठीक आहे. त्यानंतरच त्याच्यावरती बघा तुम्ही अनाहत चक्र आहे ग्रीन कलरचं. प्रत्येकाचे रंग पण बघा. ओके, म्हणजे आता इथे इंग्लिशमध्ये नावं समोर दिसत आहेत तुमच्या तर तीच घेतो. रूट चक्राचा लाल रंग आहे, सॅक्रल चक्राचा ऑरेंज आहे, सोलर प्लेक्सस चक्राचा कोणता आहे पिवळा येलो रंग आहे आणि हार्ट चक्र जे आहे त्याला अनाहत चक्र म्हणतात त्याचा हिरवा रंग आहे. ठीक आहे. मग त्याचा आता ते काय आहे की तर इट इज द सेंटर ऑफ लव्ह. ठीक आहे. भावना प्रेम यांचं केंद्र आहे. रिलेशनशिप्स दाखवतं ते तुमच्या आयुष्यातल्या रिलेशनशिपशी संबंधित आहे आणि इतरांशी सलोख्याचे संबंध असतात जेव्हा हे तुमचं चक्र बॅलन्स असतं तेव्हा.
ओके, तुमच्या आयुष्यात रिलेशन्स, प्रेम याचं हे खूप चांगल्या पद्धतीनं असतं. पण जर ते इम्बॅलन्स झालं तर काय होणार की तुमच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता होते, एकटेपणा जाणवू शकतो, रिलेशनशिप्स खराब होतात. ठीक आहे. किंवा हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम्स येऊ शकतात, ब्लड प्रेशर रिलेटेड प्रॉब्लेम येतात, हार्ट अटॅकशी संबंधित येऊ शकतात, कोलेस्ट्रॉल इश्यूज येतात. ठीक आहे, अशा गोष्टी होऊ शकतात. आणि मग हे झालं हार्ट चक्राविषयी. मग ते हृदयाच्या जवळपास जवळचा चक्र आहे ते बऱ्यापैकी. तर मग हे झालं आपलं चौथं चक्र. पाचवं चक्र आहे गळ्यामध्ये, बरोबर. ठीक आहे, गळ्यामध्ये आहे त्याला. त्यामुळं आता ते इंग्लिश मधली नावं आहेत ना, ती बऱ्याच वेळा त्यांचं स्थान कुठे त्याच्यावर नाही. ओके. मग थ्रोट चक्र त्याला म्हणतात. मग थ्रोट चक्र त्याला मराठीमध्ये आपण, किंवा ऍक्च्युली हे संस्कृत नाव आहे, विशुद्धी चक्र असं म्हणतो. मग आता हे विशुद्धी चक्राचं काय प्रतीक आहे तर ते आपण बघूया की गळ्यामध्ये स्थान आहे आपल्याला माहिती आहे. तर गळा कशाचं प्रतीक आहे तर कम्युनिकेशनचं. आता मी बोलतोय म्हणजे काय, गळाच वापरतोय ना. सो गळा हे कम्युनिकेशनचं प्रतीक आहे. सो कम्युनिकेशन, जर जर तुमचं प्रत्येक प्रत्येक ठिकाणी नोट्स लिहा. ओके. कारण आता हे जे सांगतोय ना, याचा ऑलरेडी फक्त चक्रा हिलिंगच्या वर्कशॉप्स, आता जर तुम्ही बघाल ऑनलाईन वर्कशॉप्स आहेत, 15-15 हजार त्याचे चार्ज करतात लोक. आम्ही हे फ्री कंटेंट मध्ये देतोय, याचा अर्थ त्याचा अवेअर करू नका, हे सांगतोय मी तुम्हाला. ओके. येस. आणि मी एक कसं आहे की ट्रेनर म्हणून मी काम करत असलो तरी माझं काम स्पिरिच्युअल गुरुचं आहे. त्यामुळे मी फक्त तुम्हाला छान छान वाटेल असंच बोलणार असं बिलकुल नाहीये. माझं काम आहे ट्रान्सफॉर्म करणं जे जे कोण पार्टिसिपंट्स आहेत त्यांचं आयुष्य, किंवा त्याच्यामध्ये म्हणजे त्या दृष्टिकोनातून मी सिन्सिअरली काम करतो. मग त्यामुळं सिन्सिअरलीच तुम्ही इथं हे म्हणतात ना, ह्या वर्कशॉपमध्ये पार्टिसिपेट करा. ओके. त्याचा सगळ्यात जास्त तुम्हाला फायदा मिळायचा असेल तर जसं ते गरजेचं आहे. ओके. इफ यू रिस्पेक्ट व्हॉट इज बिंग टॉट देन इट विल बी हेल्पफुल फॉर यू. म्हणजे ते तुम्हाला लाभेल. जर याच्याशी रिस्पेक्ट नसेल आणि तुमचं असं काहीतरी इकडे तिकडे करत चाललंय तर ते मिळणार नाहीत फायदे, हे सांगतो मी तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी फरक कशाचा आहे, जसं हिलिंग होतं ना चांगलं, त्याची इंटेन्सिटी जास्त असते, त्याच्या प्रयत्नांची, त्याचा जे एफर्ट्स असतात ना ते जास्त कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स असतात. फरक एवढाच आहे. एकदम डायल्यूट डायल्यूट सगळं असेल ना तर नाहीत रिझल्ट येत. आणि खूप मोठ्या संख्येनं सध्याचा जो प्रॉब्लेम आहे, मोठ्या संख्येनं लोकांचा जो कॉमन प्रॉब्लेम आहे तो की ते जे काय प्रयत्न करतात त्याच्यात काय दमच नाही. आणि पुन्हा पुन्हा मी प्रयत्न काय, असे मिळमिळीत प्रयत्नाला प्रयत्न कोण म्हणतं, असं आहे. मग त्यासाठी फोकस्ड एफर्ट्स लागतात, स्ट्रॉंग इंटेंट लागते. ठीक आहे. येस. नाहीतर मग आता हे, मग आता आम्ही हे जे तुम्हाला देतोय ते पुन्हा सांगतोय मी, हे साधारण 10 ते 15 हजारच्या वर्कशॉप्स मध्ये असतात या गोष्टी. आम्ही पण पेड वर्कशॉप घेतो, पण त्याच्या पुढचं देतो गोष्टी. कसं झालं, हे ऑलरेडी आम्ही खुलं केलेलं आहे सगळ्यांसाठी. जे काय पेड वर्कशॉप असल्याशिवाय लोक सांगायला पण तयार आहेत, त्याचं चक्राचा पण शब्द उच्चारायला तयार होत नाही. ठीक आहे. येस. बरोबर. आता इथं विशुद्धी चक्र. मग विशुद्धी चक्रामध्ये आता मग ग्रोथचं पण प्रतीक आहे, कारण का हे धड आहे, हे तुमचं काय आहे, काय आपण म्हणू त्याला, हेड आहे, शिर आहे. धड आणि शिर यांना जोडणारा जो पार्ट आहे, थोडक्यात त्या धडामधून ग्रो होऊन ओके काय आली, मान आली. सो ग्रोथचं प्रतीक असतं काय, मान, किंवा जो गळा आहे तो. त्यामुळं ज्याचं हे चक्र बॅलन्स्ड आहे, विशुद्धी चक्र, त्याची ग्रोथ खूप चांगली होते. ग्रोथ चांगली होते म्हणजे त्याच्याकडे पैसा प्रचंड प्रमाणात येतो. ओके. आणि एकूणच रिलेशन असू देत किंवा करिअर असू दे, मनी असू दे, ह्या सगळ्या सेक्टरमध्ये त्या व्यक्तीची ग्रोथ झालेली आपल्याला दिसते, मोठ्या प्रमाणात ग्रोथ होते. तर त्यामुळे तुम्ही बघा की जनरली ट्रेनर्स आहेत त्यांची भरपूर ग्रोथ होते. मग ट्रेनर्स म्हणजे आपलं काम पण तेवढं सिन्सिअरली करावं लागतं. फक्त ट्रेनर झालं की काय आपोआप होतं असं नाही म्हणायचंय मला. परंतु ट्रेनर म्हणजे शेवटी काय, आपला गळाच वापरतायत ना. तर मग जे या स्पीकिंग इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांची ग्रोथ होण्याचे चान्सेस भरपूर जास्त असतात. ओके. कारण त्यांचं हे चक्र ऍक्टिव्हेटेड राहतं. तर इम्बॅलन्स असेल तर काय होणार, अशी माणसं आबर होतील, कमी बोलतात, त्यांच्या भावभावना काय होतील, ते स्वतःमध्येच दाबून ठेवतील. ओके. त्यामुळे मग घशासंबंधित आजार होऊ शकतात, थायरॉइडचे इश्यू येऊ शकतात, जास्त करून महिलांमध्ये होतात त्याचे.
कारण त्यांचं खूप जास्त स्वतःच भावना किंवा स्वतःला जे बोलायचं ते दाबलेलं असतं त्यांनी. असं आहे. मग कोणता तरी दबाव असतो म्हणून तसं होतं. ओके. किंवा कधी कधी लहानपणापासून तसं वाढवलेलंच त्यांना असतं की काय बोलू नको सासरच्यांना, सगळं मनातच ठेव, अशा पद्धतीचं. पण त्याचे दुष्परिणाम त्यांना स्वतःला भोगायला लागतात. ठीक आहे. सो एखादी मग त्यासाठी डायरी जवळ ठेवलेली बरी, त्याच्यामध्ये स्वतःचं जे काय म्हणणं आहे ते व्यक्त केलेलं बरं. आणि हे पण एन्शुअर करायला पाहिजे की ती डायरी कोणी वाचू नये, ती आपल्यापुरती सेफ राहिली पाहिजे, हे पण बघावं लागेल. ठीक आहे. तर हे झालं विशुद्धी चक्राचं म्हणजे कार्य आणि त्याचे बॅलन्स्ड असेल तर काय आणि इम्बॅलन्स असेल तर काय. आता पुढचा आज्ञाचक्राला जाऊया आपण. आज्ञाचक्र म्हणजे बघा आता जे ज्याचं स्थान कुठे आहे, दोन भुयांच्या मध्ये आहे. दोन भुयांच्या मध्ये. ओके. आणि आज्ञाचक्राचा रंग आहे निळा. ऑलराईट. म्हणजेच इंडिगो ज्याला आपण म्हणतो तसा कलर आहे. मग त्याचं काय आता काय त्याच्यातून जर ते जागरूक असेल तर स्पिरिच्युअल जागरूकता येते. ओके. अवेअरनेस त्याच्यातनं येतो. दिव्य शक्तीचं केंद्र आहे. आज्ञाचक्र का म्हटलं की जसं ते चक्र ऍक्टिव्हेट झालं, तो म्हणेल ती गोष्ट मॅनिफेस्ट होते, म्हणजे त्याला वाचा सिद्धी मिळते त्याच्या माणसाला. ओके. म्हणून त्याला आज्ञाचक्र, की तुम्ही फक्त युनिव्हर्सला आज्ञा द्या तर तशा गोष्टी घडू शकतात. असं म्हणजे सिद्ध व्यक्ती आहे. ओके. आध्यात्मिक दृष्ट्या जे सिद्ध पुरुष आहेत किंवा सिद्ध व्यक्ती असतील तर त्यांच्यामध्ये ही शक्ती निर्माण झालेली असते. परंतु असं होतं की जे लोक त्या स्तराला पोहोचतो एखाद्या व्यक्तीत, पण ना त्याची काही इच्छा राहत नाही, त्यामुळे तो काय त्या चक्राचा काय उगीच गैरवापर करत बसत नाही, परंतु त्याचं चक्र ऍक्टिव्हेटेड असतं, म्हणजे फुल्ली ऍक्टिव्हेटेड असतं. मग इंट्युशन पॉवर चांगली असते हे चक्र ऍक्टिव्हेटेड असेल चांगल्या पद्धतीनं तर. आणि डिसिजन मेकिंग ह्या व्यक्तीचं खूप चांगलं असतं आणि भविष्यात घडणाऱ्या घटना त्यामुळे त्या व्यक्तीला आधीच कळू शकतात. इम्बॅलन्स असेल तर काय, ती व्यक्ती इल्युजन मध्ये राहणार, वास्तवापासून दूर राहणार, भ्रमामध्ये कुठल्या तरी जगणार. ओके. सतत गोंधळ असणार मनामध्ये, कन्फ्युजन असणार, डिसिजन मेकिंग वीक असणार. ओके. आणि काल्पनिक जगात वावरणं. मग हे सगळं म्हणजे त्याचं उलटी साईड जे आपण म्हणतो ना, दी फ्लिप साईड ऑफ द कॉइन. मग अजून कोणतं की आजार कोणते होऊ शकतात या चक्राशी संबंधित, तर मायग्रेन सारखा आजार होऊ शकतो, अर्धशिशी ज्याला आपण म्हणतो, किंवा डोकेदुखी पण होऊ शकते याच्यामुळे. सायनसचे इश्यूज होऊ शकतात. सायनसचं ऑपरेशन करण्याची गरज पडू शकते, पण समजा याचं हिलिंग आपण व्यवस्थित केलं तर ते ऑपरेशन टळू शकतं. सो मग एकूणच ताण तणाव म्हणा किंवा राग द्वेष अशा भावना, हे सगळं त्या चक्र इम्बॅलन्स असण्याचं लक्षण आहे. तर शेवटचं आपण चक्र बघूया की सहस्रार चक्र, जे आपल्या जे डोकं आहे त्याच्याच बऱ्यापैकी मध्ये आहे, ते म्हणजे असं इथं 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 साधारण त्याचं स्थान आहे. ओके. मग ते झालं क्राऊन चक्र किंवा सहस्त्रार चक्र आपण त्याला म्हणतो. आणि त्याचा रंग आहे पर्पल. ओके. आणि जे थ्रोट चक्र होतं त्याचा रंग निळा असतो साधारण. ठीक आहे. मग ह्याच्यात तुम्ही बघा की सहस्त्रार चक्र जर ओपन झालं की फार मोठी गोष्ट आहे, म्हणजे खूप जास्त ऍक्टिव्हिटी असेल तर आध्यात्मिक प्रगती होते, क्लॅरिटी वाढते, इंट्युशन तर वाढते, कॉन्फिडन्स हे सगळं वाढतं, डिसिजन्स योग्य प्रकारे घेता येतात. आणि त्या माणसाला, तो माणूस एकदम शांत होऊन जातो, त्याला काय फारसं फारसं काय तो भौतिक गोष्टींच्या मागे पळण्याची त्याला गरज उरत नाही, कारण तो अतिशय सॅटिस्फाईड होऊन जातो. असं आहे. मग हे इम्बॅलन्स असेल आध्यात्मिक, हा. आणि ते क्राऊन चक्र खूप चांगलं ऍक्टिव्हेट होणं म्हणजे अतिशय जबरदस्त स्पिरिच्युअल प्रोग्रेसचं ते लक्षण आहे. इम्बॅलन्स असेल तर काय होणार की आध्यात्मिक प्रगती होणार नाही, झोप नीट येणार नाही, टेन्शन, चिंता या सगळ्या गोष्टी येतील. डिप्रेशन मध्ये जाऊ, डिप्रेशन म्हणजे अतिशय टोकाचे बोलतोय बरं का मी, थोडस खराब वाटणं, आज दिवस चांगला गेला नाही, त्याला काय डिप्रेशन नाही. डिप्रेशन म्हणजे अतिशय टोकाची अवस्था असते ज्याच्यामध्ये माणूस अगदी त्याला वर्षानुवर्ष राहू शकतो, ज्याच्यामुळे आत्महत्येच प्रवृत्त होऊ शकतो. एवढ्या टोकाची निगेटिव्हिटी त्याला डिप्रेशन म्हणतात. ओके. जरासं निगेटिव्ह वाटलं त्याला डिप्रेशन म्हणत नाही. काही काही लोक डिप्रेशन शब्द असा एकदम लाईटली वापरतात. नाही, डिप्रेशन हा प्रॉपर आजार आहे. लक्षात आलं? येस. मग आता हे बघा, तर मग अशा प्रकारे ही सगळी चक्र काम करतात आणि त्यांना बॅलन्स करणं, चार्ज करणं खूप गरजेचं आहे. आणि रेकीद्वारे आपण ह्या सगळ्यांना चार्ज करू शकतो, बॅलन्स करू शकतो आणि त्याचं ऍक्टिव्हेशन करू शकतो. आणि तुमच्या जे दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अशा काही रेमेडी तुम्ही करू शकता, ज्यामुळं त्या त्या चक्राचा जो कलर आहे त्यानुसार तुम्ही त्या चक्राशी संबंधित ज्या काय समजा पालेभाज्या असतील, फ्रुट्स असतील, तसे ग्रहण करून सुद्धा काही प्रमाणात त्याची रेमेडी तुम्ही करू शकता.
पण सर्वाधिक प्रभावी रेमेडी आहे कोणती? ध्यानाच्या माध्यमातून. त्याला आपण म्हणतो चक्र ऍक्टिव्हेशनचं हे ना, ध्यान, चक्र ऍक्टिव्हेशनचं मेडिटेशन. ठीक आहे. तर मग तुम्हाला मी ते आता जस्ट मेडिटेशन करून देणार आहे. आता आपण ते मेडिटेशन करून मग ह्या सेशनला क्लोज करणार आहोत. ओके. तर आपण सुरुवात करूया. ठीक आहे. तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला करायचं 1 मिनिट. तर मी स्क्रीन शेअरिंग बंद करतो. ओके. हा, छान. आता बघा. थांबलं का नाही? हा, ठीक आहे. स्क्रीन शेअरिंग थांबलेलं आहे. आता मी स्वतःचा व्हिडिओ बंद करतोय आणि तुम्ही आता, कारण काय, इथून पुढे तुम्हाला स्क्रीनकडे बघण्याची बिलकुल गरज नाहीये. ओके. पहिल्यांदा तुम्ही एखाद्या शांत ठिकाणी बसा. बघूया. आणि शक्यतो जर हेडफोन लावलं तर अजून चांगलं. आणि मन एकाग्र करून तुम्ही ऐकायचंय. मी आता जे सांगणार आहे हे गायडेड मेडिटेशन आहे. जसं जसं मी सांगेन तशा पद्धतीनं तुम्हाला त्या सूचना फॉलो करायचे आणि त्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगलं हिलिंग मिळेल. आता म्हणजे आपण आता थिअरी बघितली. हे थिअरीचा काहीच अर्थ नाही जोपर्यंत आपण ते प्रॅक्टिकली वापरत नाही. ओके. मग हे प्रॅक्टिकली आता तुम्ही वापरा, म्हणजे तुम्हाला ते रिलेट होईल की मी जे आता जे बोललो ना ते तुम्ही तुमच्या अनुभवातून ते जे फील कराल ना ते बेस्ट असेल. ओके. आता आपण जे बोललो ते फक्त बोलणं आहे त्या 7 चक्रांविषयी. ते फक्त पुस्तकी गोष्ट झाली. ओके. मग ते आपण म्हणतो ना, अनुभवाच्या स्तरावर जेव्हा नेतो तेव्हा ती गोष्ट सर्वात जास्त प्रभावी ठरते. हं. आता रेकी हे सगळा प्रॅक्टिकलचा विषय आहे. त्यामुळे आता हे आजचं प्रॅक्टिकल आपलं आहे की आता मेडिटेशनला बसायचंय. तुम्ही मन एकाग्र केलं. मेडिटेशनची जागा, वेळ शक्यतो एकच कुठेतरी ठेवा. बरं आहे. आता काय करायचं सांगतो. आता डोळे बंद करायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. आपल्या श्वासांचं हे बारकाईनं श्वासावर लक्ष द्यायचंय. ठीक आहे. म्हणजे श्वास येताना जाताना तुम्हाला जाणवेल. ओके. किंवा जी म्हणजे काय म्हणतात, श्वास किंवा उच्छ्वास होताना जी हवा असते ती पण जाणवेल तुम्हाला. ओके. मग प्रत्येक श्वासानुसार मग फोकस तुम्हाला वाढवत जायचंय. ओके. विचार आपोआप शांत होत जातील. शांत होत जातील. आता आता तुम्ही इमॅजिन करा की तुमच्याभोवती एक एनर्जी सर्कल आहे. एनर्जी सर्कल असं तयार करायचं आहे. कसा? तुमच्या पूर्ण शरीराभोवती एक व्हाईट सर्कल, ओके, पांढऱ्या रंगाचं एक चक्र तुम्ही इमॅजिन करायचं आहे. ओके. आता हे व्हाईट सर्कल जे आहे ना, एनर्जी सर्कल आहे, ते तुम्हाला फोकस करण्यासाठी मदत करेल. ठीक आहे. आता मी आता 10 पासून ते 1 असं काउंट डाऊन करत जाणार आहे मी. आणि जसं जसं मी हे काउंट डाऊन करत जाईन तसं आता आणि जेव्हा मी 1 वर पोहोचेल, 1 वर पोहोचेल तेव्हा पूर्ण तुमचं लक्ष माझ्या आवाजाकडे असेल. ठीक आहे. पूर्णपणे रिलॅक्स पण व्हायचं आहे आणि हळूहळू आता एकाग्र करायचंय स्वतःला. तर मी मोजते अंक. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुमचं पूर्ण लक्ष आता माझ्या आवाजावर असेल. तर आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र कार्यरत आहेत, तुम्हाला माहिती आहे. त्यात आपण 7 चक्रांची ओळख करून घेतली आहे ऑलरेडी. तर ह्या सगळ्या चक्रांमध्ये म्हणजे सगळीच महत्वाची आहेत ही चक्र. आणि प्रत्येक चक्राकडं शरीराची ठराविक कार्य आहेत आणि शरीरासोबत मानसिक कार्य पण त्यांची आहेत, मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून. सो या सर्व चक्रांना आपण मेडिटेशनच्या माध्यमातून संतुलित करणार आहे, म्हणजेच काय, बॅलन्स्ड करणार आहे त्यांना. मग सगळ्यात पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. ठीक आहे. मूलाधार चक्र आहे जमिनीवर बसल्यानंतर शरीराचा जो भाग साधारण जमिनीला लागतो, नुकता स्पर्श करतो, म्हणजे माकोळ्याजवळ, तिथं हे चक्र आहे. त्याचा रंग लाल आहे आणि तुम्हाला तिथं एक म्हणजे ऊर्जा दिसेल.
व्हिज्युअलाइज करायचे. ओके, कल्पना करायची आहे स्वतः त्या आपल्या म्हणजे मनाचे जे डोळे असतात त्यांनी हे बघायचंय. तुमच्या शरीरामध्ये तिथं लाल रंगाचं आहे ते चक्र आहे कळाजवळ. तुम्ही ते पॉइंटला त्या लक्ष द्या. ते एनर्जी फिरताना तुम्हाला जाणवेल. त्या चक्राला 4 अशा पाकळ्या आहेत. हे लाल रंगाचं ते चक्र आहे. ओके. मग आता तुमचं संपूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर वरून आता म्हणजे आणि तिथं तो चक्रावर असताना तुम्ही ना त्या मंत्राचा पण जप करा जसं माझ्यासोबतच. प्रत्येक चक्राचा जो मंत्र आहे जसं की आता तुम्ही म्हणायचंय लम लम. तुम्हाला जाणवेल मूलाधार चक्र व्हायब्रेट होताना. ठीक आहे, ते छानपैकी बॅलन्स होत आहे. आता तुमचं लक्ष मूलाधार चक्रावरून थोडंसं वरच्या बाजूला न्यायचंय. वरच्या भागावर म्हणजे मेंदूपासून 4 बोटं खाली येते आणि तिथं लक्ष केंद्रित करा. ओके. सो पोटाचा थोडासा खालचा भाग तिथं स्वादिष्टान चक्र आहे. नारंगी रंगाचा आहे किंवा ऑरेंज कलर. ओके. आणि त्याला 6 पाकळ्या आहेत. ओके, ऑरेंज कलरचं चक्र 6 पाकळ्या. ओके. आणि संपूर्ण लक्ष आता तुमच्या स्वादिष्टान चक्रावर केंद्रित करायचं आहे. ऑलराईट. आणि आता तिथं ते ऑरेंज कलरची जे आहे ना चक्र ते फिरतंय ते तुम्ही व्हिज्युअलाइज करा. ते गोल गोल असं फिरतंय तुम्हाला दिसतंय ते. आणि ह्या मंत्राचं तुम्हाला जप करायचं. कोणता? मी 2दा करतो, तुम्ही पण करा त्यासोबत. वम असा मंत्र आहे. वम. वम. ठीक आहे. वम असं व्यवस्थित असं उच्चार केला तर ते व्हायब्रेशन्स बरोबर कुठे आढळतात तर स्वादिष्टान चक्रावर आढळतात. ओके. मग ते आता बॅलन्स होत आहे छानपैकी फिरते आता ते. ओके. व्हिज्युअलाइज करायचं आता अजून थोडंसं वरती जायचं. बेंबीपासून आता 4 बोटं वरती. ठीक आहे. तिथं आहे कोणतं चक्र? मणिपूर चक्र आहे. मणिपूर चक्राचा रंग आहे पिवळा. ठीक आहे. आणि मणिपूर चक्राचं आता तिथं ते त्या पिवळ्या रंगाचं चक्र व्हायब्रेट होतंय. ते गोल गोल फिरतंय. ते ऍक्टिव्हेट झालंय असं तुम्हाला तिथं बघायचंय. राईट. आणि ह्या मंत्राचा जप करायचा आहे. किती पाकळ्या वगैरे हा मुद्दा अतिशय गौण आहे. जास्त महत्वाचा आहे मुद्दा रंग कोणता आहे आणि मंत्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा मंत्र. तर मंत्र आहे रम. रवर टिंब. ओके. रम. रम. ठीक आहे. तर इथं सोलर प्लेक्सस म्हणजे तुमचं मणिपूर चक्र यातून ऍक्टिव्हेट होत आहे. ते छानपैकी संतुलित होत आहे. हे तुम्ही पाहायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय तिथं. आणि अजून थोडंसं वरती आता हृदयाच्या लेवलला. ओके. तर तिथंच बघायचंय तुम्ही की म्हणतोय हार्ट चक्र आहे. त्याला अनाहत चक्र असं पण म्हणतो आपण. सो छातीच्या बरोबर मधोमध हे चक्र आहे. हिरव्या रंगाचं आहे आणि त्याला 12 पाकळ्या आहेत आणि ते हिरव्या रंगाचं चक्र फिरते आता व्यवस्थित ऍक्टिव्हेट झालेलं आहे असं बघा. आणि ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. यम. ओके. यवर टिंब यम. 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 हृदय चक्र व्हायब्रेट होत आहे. ओके. हार्ट चक्र व्हायब्रेट होत आहे. ते छानपैकी ऍक्टिव्हेट झालेलं आहे. ओके. ते पाहायचं आहे तुम्ही, व्हिज्युअलाइज करायचं आहे. हृदय चक्र संतुलित झालेलं आहे. आता वरती जायचं अजून. गळ्यामध्ये आता चक्र आहे. ते आहे विशुद्धी चक्र किंवा थ्रोट चक्र आपण त्याला म्हणतो. हे साधारण निळ्या रंगाचं चक्र किंवा आकाशी
त्याला 16 पाकळ्या आहेत आणि पूर्ण घशावर ते तुम्हाला बघायचं की ते आकाशी रंगाचं 16 पाकळ्यांचं चक्र फिरतंय. ते छानसं ऍक्टिव्हेट झालेलं आहे. ओके. श्वास घेताना किंवा सोडताना जिथं तुमचं ती हवा आदळते ना गळ्यामध्ये तिथं ते चक्र आहे. ठीक आहे. आता त्या चक्राचा मंत्र आहे हम, अवर टिंब. त्याचा उच्चार करूया आपण दोनदा. हम. हम. तुमचा विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र आता छानपैकी संतुलित झालेलं आहे, ते ऍक्टिव्हेट झालेलं आहे, ते पाहायचं आहे. आणि आता अजून वरचं जे चक्र आहे दोन भुवयांच्या मध्ये, तिथं पोहोचायचं आहे. तिथं तुमचं लक्ष केंद्रित करा आता दोन भुवयांच्या मध्ये. ओके. हा, ते चक्र आहे आज्ञा चक्र. त्याला दोन पाकळ्या आहेत आणि गडद निळ्या रंगाचं, जशी नीळ असते ना अशा निळ्या रंगाचं ते चक्र आहे. आणि आता आपल्याला ते चक्र तिथं बरोबर गोल गोल फिरतंय, ऍक्टिव्हेटेड झालेलं आहे असं बघायचं आहे. आणि आपण जो मंत्र उच्चारतोय त्यांना तिथं व्हायब्रेशन आपल्याला जाणवणार आहे. ओके. त्याचा मंत्र आहे ओम. ठीक आहे. ओमचा आपण दोनदा जप करू आणि आपल्याला त्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी पाहायचं आहे. आज्ञाचक्र छानपैकी व्हायब्रेट होत आहे, संतुलित झालेलं आहे, ऍक्टिव्हेटेड झालेलं आहे. ते पाहायचं आहे, ते व्हिज्युअलाइज करायचं आहे त्या ठिकाणी. निळ्या रंगाचं हे दोन पाकळ्यांचं चक्र. आणि आता सगळ्यात शेवटचं जे सातवं चक्र आहे तिथं, म्हणजेच डोक्याच्या बरोबर मधोमध. ओके. जे चक्र ते क्राऊन चक्र किंवा सहस्त्रार चक्र त्याला आपण म्हणतो. आता पुन्हा तुमचं सगळं लक्ष केंद्रित करायचं आहे त्या ठिकाणी. ओके. डोक्याचा जो सगळ्यात वरचा भाग आहे त्याच्या मधोमध. आणि ते कसं पर्पल कलरचं आहे चक्र, ते 1000 पाकळ्यांचं चक्र आहे. त्याचा मंत्र परत ओम असंच आहे. ठीक आहे. व्हिज्युअलाइज करा की ते चक्र आता संतुलित होत आहे आणि दोनदा त्या मंत्राचा जप करू आपण. अशा पद्धतीनं तुमचं सहस्रार चक्र देखील संतुलित झालेलं आहे छानपैकी. सर्व चक्र आता संपूर्ण लक्षात आपल्या आत द्यायचंय आणि अगदी सहस्रार चक्रापासून ते खाली मूलाधार चक्रापर्यंत पाहायचं आहे. सर्व चक्रांची जी ओळ आहे तिथं सगळी चक्र आता ऍक्टिव्हेटेड आहेत, संतुलित आहेत, त्यांना जशा पद्धतीनं कार्य केलं पाहिजे तसंच कार्य करत आहेत. ठीक आहे. आता याच्यामुळे तुमचं आरोग्य अतिशय चांगलं राहणार आहे, तुमची सजगता वाढणार आहे, डिसिजन पॉवर खूप चांगली होणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला क्लॅरिटी मिळणार आहे कोणतीही गोष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून. आणि कृतिशीलता सुद्धा तुमच्यामध्ये येणार आहे. तुम्ही जे ठरवलं त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घेऊ शकणार. ठीक. तर आता हात रब करायचे आणि ते डोळ्यांना लावायचे. आणि आता हळूहळू डोळे उघडायचे आहेत. तर आता तुम्ही तुमचा अनुभव शेअर करू शकता. एकतर तुम्ही
तुम्ही हे जे व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकता, किंवा अजून जर तुमचं विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेट व्हायचं राहिलं असेल थोडं, तर टेक्स्ट करा. ओके. येस. हा, तर बोलू शकता. कारण बऱ्याच वेळा असं होतं की कंठ, जसं मी ह्या गोष्टीचा स्वतः अनुभव घेतलाय, की कित्येक वेळा समजा आता वर्गात आपल्याला उत्तर माहिती असतं, शिक्षकांनी आता प्रश्न विचारला, आपल्याला उत्तर येतं, तोपर्यंत 4-5 जण रॉंग आन्सर त्यांचं सांगून झालंय. तेव्हा अरे अजून कुणाला सांगायचंय का? एकदम इंटरेस्टिंग प्रश्न सरांनी विचारलेला असतो, आपल्याला उत्तर माहिती आहे परंतु बोलता येत नाही, म्हणजे इथं येऊन अडकलेलं असतं उत्तर. मग हे पण होतं. ठीक आहे. मग मी ह्या गोष्टीचा स्वतः अनुभव घेतला की कित्येक वेळा, की जे विद्यार्थी दशेमध्ये सांगतोय मी, की मग तेव्हा ते चक्र ऍक्टिव्हेटेड नसल्यामुळं बोलताच यायचं नाही असं. मग त्यासाठी मग एकदम एक्स्ट्रीम कंडिशन लागायची, की स्टेजवर कोणतरी ढकलूनच दिलं, आता तू भाषण दे, तर मग तेव्हा काहीतरी होणार. मग आपल्याला तसं नाही, म्हणजे काही काही माणसं मी बघितलं की मी स्टेजवर नीट बोलू शकतो पण वन बोलू शकत नाही. मग ह्यात काय अभिमान बाळगण्यासारखं नाही आहे चांगलं, की तुम्ही कितीही चांगले वक्ते असा, तुम्ही स्टेजवर खूप भारी बोलताय, मग तुम्ही स्टेजवर भारी बोलताय तर तुम्ही वन पण बोलू शकले पाहिजे. मग याचा अर्थ की तुमचं जे विशुद्धी चक्र आहे हे छानपैकी संतुलित नाहीये, ते फक्त क्रायसिसमध्ये ऍक्टिव्हेट होते असं आहे. मग माझं पण तसं होतं काही का, सो मी त्यातून गेलोय, त्यामुळे मी तुम्हाला हे तर फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मधून सांगू शकतो, की मग स्टेजवर बोलता येत होतं मला, पण वन बोलता येत नव्हतं, किंवा ग्रुप काय ते वर्गात शिक्षकांनी प्रश्न विचारला तरी पण असं काय काहीतरी असं अडकल्यासारखंच वाटायचं. असं ते एक खूप हेजिटेशन, मग हेजिटेशन जर असेल तर कित्येक वेळा कोणत्याही प्रकारचं हेजिटेशन तर गळ्यावर काम करायला लागतं. या थिएटरमध्ये जर तुम्ही कधी रंगभूमीचा अनुभव घेतला असेल, कधी तुम्ही नाटकाचं प्रॅक्टिस केली असेल, तर तुम्ही बघाल की तिथं भरपूर वेळा म्हणजे गळ्याच्या एक्सरसाइजेस असतात, की अम, गळा खुलावा पूर्ण म्हणून असतात एक्सरसाइजेस असं. मग गळा खुलावा म्हणजे ते एकतर झालं की त्या अभिनेत्याचा आवाज चांगला यावा, परंतु दुसरा त्याच्यापेक्षा म्हणतात ना, जो डीपर मुद्दा जो आहे तो हा आहे की त्या अभिनेता किंवा अभिनेत्री जे आहे तिच्या अंगातला संकोच निघून जावा. मग त्या घशाचा पूर्ण प्रयोग आपण जेव्हा करायला शिकतो ना, जो माणूस खणखणीत बोलू शकतो ना, त्याच्या अंगात संकोच राहत नाही असं आहे. मग संकोच असा दूर करण्यापेक्षा कुठल्या शारीरिक एक्सरसाइजेस करून, तो पण एक मार्ग आहे, पण म्हणतात ना, 100 सुनार की एक लुहार की म्हणतात ना, तसं गळ्यावर जर आपण काम केलं तर आपल्या अंगाचा संकोच निघून असं आहे. ओके. आणि जेव्हा एखाद्याचं शरीर खुलतं तेव्हा त्याचं मन खुलतं, आणि तेव्हा त्याच्या भाग्याचा मार्ग पण खुलतो, भाग्य पण खुलतं असं आहे. सो त्यामुळे स्वतःच्या खुलण्यावर जोर दिला पाहिजे. आणि त्यामुळेच तुम्ही बघा की ज्याचं जे विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेटेड असतं, म्हणजे हे तुम्हाला विशुद्धी चक्र म्हणजे काय सर्वात महान चक्र आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण जर आपल्यातले बरेच लोक आपण मटेरियलिस्टिक परशूट्स किंवा आपल्याला कुठल्या तरी भौतिक ध्येय साध्य करायचे म्हणून इथं आलेलो असतो, त्या पॉइंट ऑफ व्ह्यू न सांगतोय मी की, तर मग हे ज्याचं हे विशुद्धी चक्र खुललेलं असेल त्याच्या आयुष्यातून हेजिटेशन दूर होतं, आणि मग शरीर आणि मन खुलल्यामुळे त्याचं भाग्य खुलतं असं. मग त्यामुळे काय भाग्य काय सगळं इथंच लिहिलेलं असतं असं नाही. आपण काही हॅक्स आहेत भाग्य खुलण्याच्या दृष्टिकोनातून, मग ते आपण वापरले पाहिजेत. आणि त्यामुळे तुम्ही बघा की कित्येक मग तुम्ही म्हणाल की मग सगळ्या नटांचं भाग्य खुलतं का? तसं नाही, म्हणजे जे आता मी कितीतरी असे बघितले नट किंवा नट्या किंवा जे आहेत ते फक्त त्यांचं स्टेजवर ते खुलतंय, भाग संकोच नसतो. इतर ठिकाणी ते रेग्युलर काय म्हणतात ना, अशा काय आपण म्हणू शामळू आहेत, किंवा थोडे लाजाळू असे आहेत, असं पण होतं. पण निदान मला म्हणायचं की कमीत कमी जसं कामाच्या ठिकाणी तर त्या माणसाचं काय पाहिजे, हेजिटेशन, अननेसेसरी हेजिटेशन जे आहे ते सगळं समाप्त झालं पाहिजे, तितकं चांगलं असं. आणि जर ओव्हरऑलच त्या माणसाचं हेजिटेशन कमी झालं असेल तर चांगलं लक्षण आहे. फक्त त्याला तो कोणत्या दिशेने घेऊन जातो ते पण डिपेंड करतं. जर योग्य दिशेने घेऊन गेला तर असा माणूस खूप गोष्टी अचीव्ह करू शकतो, आणि त्याचं जे ग्रोथचं स्पीड आहे ते खूप जास्त असतं इतरांपेक्षा. ठीक आहे. असं आता हे मीच सांगत बसतोय तुम्हाला, तुम्ही सांगा मला तुमचे अनुभव काय. येस, कोण बोलेल? हा, सांगा ना. चला मी हा. बोलते. हा मॅडम, हा तुम्ही पण बोलू शकता मॅडम. हा. नमस्ते. हा, नमस्ते नमस्ते. हा. मेन हा म्हणजे मॅडम. तुम्ही इथे तुमचा स्वतःचा अमूल्य वेळ देताय सगळ्यांसाठी, ते खूप महत्वाचं आहे हा ऍक्च्युली. हा आणि हा तुम्ही बरोबर. प्रत्येक सात चक्राची माहिती खूप सुंदर दिलीत.
हा हा हा. ऍक्च्युली 7 चक्र दिसतच नाही, पण जसा देव दिसत नाही तसे 7 चक्र दिसत नाही. हम्म पण त्याची उत्तम माहिती दिली. त्याचे मेडिटेशनचे जे आहे नुसके खूप हम्म. सुंदर सांगितलेत. ऍक्च्युली याचे ओके मॅम, फायदे खरंच थँक्यू. खूप चांगले आहेत. हम्म. आणि मेन म्हणजे मग तर इथं सगळ्यांना एकच मेसेज देईल की कॅमेरा ऑन जर ठेवला सरांची एनर्जी तुम्हाला मिळेल. नो पोचेल आता ते त्यांना काय मला सरांची वाटते. एनर्जी तुम्हाला भेटेल आणि भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हा हा कारण रेकी हायर एनर्जी आहे, ती आपली ट्रान्सफर होत असते सारखी. हा हा हा. सो कॅमेरा ऑन बरोबर. ठेवला तर तेवढा फायदा 100% होता. आणि सर सुंदर शिकवताय, सुंदर वाटलं, बरं वाटलं. थँक्यू थँक्यू सो मॅम, मच. थँक्यू. थँक्यू. आणि मलाही हा, थोडीफार माहिती भेटून गेली. येस येस. आणि हा, परवा जे ग्रुपमध्ये कोणीतरी म्हणजे काहीतरी फ्रॉडस्टर्स 2-3 होते, त्यांनी काहीतरी मेसेजेस केलेले आणि ते जे ग्रुपमध्ये दुसऱ्या कुठल्या तरी ऍड केलेलं, कुठल्या तरी स्कॅमिंगच्या उद्देशानं ते मॅडमनीच निदर्शनाला आणून दिलेलं आपल्या. त्यानंतर आपण त्याची ऍक्शन घेतली होती. सो मॅडम, थँक्यू सो मच फॉर दॅट. तो ग्रुप बॅन झालाय आता, ते त्यांनी सस्पेंड त्याच्यामध्ये केलं. मोठी मोठी अमाऊंट मागतात आता. हा हा. नाही, ते आणि बरं झालं ऍक्च्युली तुम्ही. यातले सगळे तिथे आहेत. हो. अजून नाही हा मी हा मी डिलीट केला ग्रुप तो. पण हा आता हा. माहित नाही मला कंटिन्यू चाललाय की नाही, पण मोठी अमाऊंट मागतात तिथे आता. नाही, ते सस्पेंड केला, ते व्हॉट्सअपनी सस्पेंड केलाय तो ग्रुप आता, म्हणजे रिपोर्टिंग मुळे. मग ते काय आता त्यात कोणी मेसेज सेंड नाही करू शकणार, किंवा त्यात ऑलरेडी कोणा ते मेंबर्सचे नंबर्स किंवा नावं नाही बघू शकत आता. ओके. थँक्यू सो मच. येस येस मॅम, वेलकम. आणि हा, तेच मॅडम स्वतः पण रेकी शिकवतात, म्हणजे माझ्या माहितीनुसार. मग तेच ना, मी त्यांना येस. त्याचं महत्व माहित आहे. मग लक्षात घ्या की आता बाकीच्या समजा मी पण असे झूमचे लेक्चर्स असे आयुष्यात किती अटेंड केले असते, म्हणजे असंच मला आवडतं नवीन नवीन काय ऐकायला. पण मग तिथं आपण समजा बंद ठेवून ऐकलं चालतंय, कारण तो जास्त करून कसा की ऑडिटरी एक्सपिरियन्स असतो, तिथं ते चालतं. परंतु हे कसं आहे की हे एनर्जी ट्रान्सफर आहे, आणि हे एक प्रकारे काय म्हणू शकतात तुम्ही की टेलिकायनेसिस आहे. तर मग त्यात कनेक्ट जितका तुम्ही वाढवाल तितकं चांगलं असतं. चांगलं ठीक आहे. असतं. हा. आणि सर होय. आता माझं एक कॉन्व्हिकेशन झालं नाही तर माझ्या या प्रोग्राममध्ये तुम्ही एक गेस्ट असता. नेक्स्ट टाइम तुम्ही गेस्ट असाल. ओके ओके मॅम, आपले जरूर बर्वे सर जरूर. होते यावेळेस, आपले गोल्ड मेडलिस्ट. ते आले ओके. होते. मग कॉन्व्हिकेशनचा प्रोग्राम झाला 21 तारखेला ओके ओके. ग्रँड मास्टरवाल्यांचा. नेक्स्ट टाइम तुम्ही 100%. हा, जरूर जरूर. आणि मी ऍक्च्युली स्वतः या गोष्टीवर बराच अभ्यास करतो. जसं आता माझं फिजिक्स विषय आहे, पण मी आता बायोलॉजीचा पण अभ्यास करत होतो त्यासाठी, किंवा मी थोडस पॅरलल गोष्टी कनेक्ट करतोय. समजा चक्रा हिलिंग आहे, परत जसं की आता मेडिकल सायन्सेसमध्ये त्या जागा आहेत. मग त्याचं ऍक्च्युअल काय, म्हणजे समजा एमबीबीएसच्या बुक्समध्ये काय त्याची माहिती दिली अॅनाटॉमीमध्ये. परत तेच समजा इमोशनल हिलिंग, मग जसं आता लुईस हे सारख्या व्यक्तीने जे इमोशनल हिलिंग मध्ये गायडन्स दिलाय, मग ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा ईएफटी मध्ये तेच पॉइंट सांगितलेले आहेत. मग हे सगळे आपण आता जसं हे सगळे झाले, ही एक मॉडॅलिटी, ही दुसरी, ही तिसरी. मग हे आडवं पण मी कनेक्ट करून बघत असतो, हो, बरोबर. सो दॅट अजून जास्त इन्साइट्स त्यांना त्याच्यात देता येतात. किंवा काही आता माझे म्हणजे स्टुडंट्स ऑलरेडी म्हणजे मेडिकल फील्डमध्ये कार्यरत आहेत, किंवा काही सिनियर ज्युनियर्स पण आहेत, होमिओपॅथीमध्ये पण आहेत, नॅचरोपॅथी. मग ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून पण काय म्हणतात, ज्याला आपण म्हणतो कोणत्या इन्साइट्स मिळू शकतायत, ते पण मी ऍड करण्याचा प्रयत्न करत असतो इथं. असं आहे. नाही, छान तुम्ही अं, माहिती सुंदर दिली, हा महत्वपूर्ण होती. हा हा आणि रेकी मधनं किती फायदा आहे मला तर तुम्हाला सांगायलाच नको. हो हो जे हो, फायदे बरोबर. अगणित आहेत. हा हा हा. मेन म्हणजे येस येस. मग हे मी स्वतः म्हणजे काय विद्यार्थी दशेमध्ये असताना या अशा गोष्टी मानत नव्हतो. मला तर क्लिअरली आठवते, साधारण 8वी ते 12वी 4-5 वर्ष तर अशी होती की मग असं मी फक्त लॉजिक ड्रिव्हन होतो, त्यामुळे मी दोन्ही बघितले असं. नंतर मग गुरूंच्या संपर्कात आल्यापासून वेगवेगळ्या गुरूंच्या संपर्कात आलो, म्हणजे आध्यात्मिक गुरूंच्या म्हणतो. तर मग ते हळूहळू बदल होत गेला. तर मी असंच झालं सर. ऍक्च्युली माझा आणि रेकीचा काही संबंध नव्हता. मी हा. सांस्कृतिक कार्यक्रम करते. ऍक्च्युली हम्म. माझं लेझिम पथक आहे, आपल्या पुण्याच्या मानाच्या गणपतीला जातं. पण मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी आणि हम्म. 5वा गणपती केशरीवाडा, इथे माझी लेझिम असते हम्म. मानव विसर्जनाला. रेकीमध्ये सहज आले आणि ह्याच्यामध्ये करिअरच झालं, असं झालं. हो हो, वा. खूप छान आणि खूप आता छान. आपल्याकडे 14 कोर्सेस घेतले जातात मेन म्हणजे. ओके 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 तर ओके. सर सर तुम्हाला भेटून खरंच बरं वाटलं. छान ऐकून येस येस. तुमचा आवरा पण चांगला स्ट्रॉंग वाटला आणि छान शिकवताय, मला येस आवडलं. येस मॅम. आणि मी थँक्यू कंटिन्यू मॅम. करेल राहिलेले दिवस जे आहेत. काल मला भेटला नाही वेळ,
हा हा, जे जरूर 4 का, दिवस मी जरूर. कंटिन्यू करेल. थँक्यू सो मच. येस मॅम, येस, चालेल चालेल. थँक्यू सो मच. मग बाकी कुणाला बोलायचं आहे का? कारण आम्ही रेकी केली, आमची चक्र ऍक्टिव्हेट झालेत, बाकीच्यांचं काय? तर असं आहे. नमस्कार. हा, बोला बोला. हा, बोला अ, की. हा. काल थोडं उशिरा जॉईन करायला मिळालं आणि आज मी पूर्ण वेळ होते. थोडा ओके. वेळ डिस्कनेक्ट झाले, आधी मध्ये हम्म. डिस्कनेक्ट झाले. हम्म. अ, ओके. म्हणजे असं फार छान वाटलं. हा गुळगुळीत शब्द आहे कदाचित तुमच्यासाठी सगळ्यांसाठी, कारण तुम्हाला सगळेच पार्टिसिपेंट्स किंवा सगळेच हा, असणारे लोक म्हणतात. ते हा सगळं खूप छान छान म्हणतात. हा अ, अनुभूती आली हा हा हा, ओके. जेव्हा प्रत्येक चक्रावरती तुम्ही बोलत होतात, कारण हा. अ, मी बाय प्रोफेशन ट्रेनर आहे. वेगवेगळ्या विषयांवरती शिकवते. हम्म. पण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी येतात, म्हणजे अ, संतुलनावरती जेव्हा आपण येतो आणि एखाद्या व्यक्तीला त्या मनाच्या त्या स्थितीत आणणं, तेही हम्म. ऑनलाईन आणणं, ती फार कसोटी असते. म्हणजे जेवल्यानंतर प्रशिक्षण घेतल्यासारखं असतं. हा हा हा. पण आता जेव्हा मी जेव्हा कनेक्ट झाले, तर मॅडम जसं म्हटलं की तुमचा ऑरा आणि तुमची जी काही पद्धत हम्म. होती, द वे हा. यू आर कम्युनिकेट विथ अस, की त्या हम्म. पद्धतीने फर्स्ट टाइम, इट्स अ फर्स्ट टाइम, म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी गेली आहे, हम्म. लोकांमध्ये म्हणजे ट्रेनिंगच्या माध्यमातून हे पण घेतलेले कोर्सेस घेतलेत, छोटे छोटे घेतलेले, फार मोठे नाही घेतलेले. ओके. पण आता मला जी चक्र तुम्ही सांगत होता आणि ज्या चक्रांबद्दल, म्हणजे अगदी मला असं वाटायचं की आता सर फोनवरून बोलणार आहेत आणि ऑनलाईन सांगणार आहेत, हाऊ इट्स पॉसिबल की तुम्हाला रिअलाइज होणार आहे तुमची चक्र. हम्म. ते झालं. ओके. म्हणजे मला ते जाणवलं मला. मला फार छान वाटलं. आणि हम्म. त्याच्यासाठी एक गोष्ट मला फार आवडली ती म्हणजे काय म्हणतात, गुरु म्हणून मला तुमची भावली आणि ती चोरते मी, की हम्म. की ज्या पद्धतीने तुम्ही एखादा अवघड, म्हणजे खूप अवघड आहे, चक्र अवघड आहेत आणि चक्र जाणवून देणं ही गोष्ट हम्म. फार म्हणजे मला वेगळं वाटत होतं. कारण आतापर्यंत सगळं बघितलंय, युट्यूब बघितलंय, फेसबुक हम्म. बघितलंय, त्याच्यानंतर रील्स बघितल्यात. हा, आणि बरोबर. जेव्हा आपण आत्ताच्या तुम्ही जे एनर्जी कनेक्टिंगचा विषय जेव्हा काल सांगत होतात, की ही एनर्जी आहे आणि कशा पद्धतीने ती कनेक्ट केली जाते, त्याच्या हम्म. आधी तुम्ही जे काही डिस्क्रिप्शन दिले होत्या प्रत्येक त्यामुळे खूप छान वाटलं. हा. पुन्हा छान हा शब्द गुळगुळीतच वाटतोय, पण तो भावला, अंतरात्म्याला भावला. हा. अंतरात्म्याला भावण्याबरोबर ओके. प्रत्येक चक्र कळलीत, ओके. ओके. रिअलाइज होत होते, चक्र रिअलाइज होत होती. हा हा, अगदी तोच उद्देश होता, की तिथपर्यंत ते आदळली पाहिजे जी काय ऊर्जा आहे ती. असं पर्टिक्युलरली आपण म्हणू ना, की तेच की सोनार की एक लोहार की म्हणतो आपण, तसं की तिथं त्या त्या चक्रावर तो गाव झाला पाहिजे असं. आणि आणि एक गोष्ट जाणवली, की तुम्ही जेव्हा प्रत्येक हे म्हणत होता म्हणजे हम्म. जेव्हा प्रत्येक तुमच्या बरोबर जेव्हा म्हणत होतो, तेव्हा असं वाटायचं की जणू काय आपला, हम्म. म्हणजे ते रिअलायझेशन व्हायचं, त्या त्या ठिकाणी व्हायचं. तर ते हा हा. पहिल्यांदा मला ह्या सगळ्या गोष्टी जाणवल्या. येस, थँक्यू, नाही तेच थँक्यू. ते कनेक्शनचा विषय आहे तो, आणि आपल्या स्वतःच्या इन्व्हॉल्वमेंटचा पण आहे, की जसं म्हणजे मला पण जेव्हा मी मेडिटेशन याच्यात जातो तेव्हा ते कुठेतरी स्वतःचं अस्तित्व थोडं विसरायला होतं. म्हणजे ते मला वाटतं युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आपण म्हणजे काय होतो, की एकदम विस्तारच जातो ना, आपण एकच होऊन जातो असं आहे. मग त्यामुळे पण आहे, की आता किंवा तुम्ही स्ट्रॉंगली कनेक्ट झाला, कारण मग तुम्ही पण त्या ज्या आपण म्हणू ना, की शरीराच्या ज्या शारीरिक कक्षा असतात ना, त्याच्या बाहेर आपली कॉन्शियसनेस पोहोचते, म्हणून तुमच्यापर्यंत ते स्ट्रॉंगली पोहोचलं असं आहे. पण एखाद्यापर्यंत जर मला पोहोचलं दोन्ही पद्धतीने सॉरी सॉरी कनेक्शन लागतं. हा, बोला की. हा. पण मला असं झालं, की म्हणजे आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा कॉन्सन्ट्रेट करायला लागले, तेव्हा तेव्हा माझं सध्याचं काम, मला प्रेझेंटेशन करायचंय, मला आत्ता देवपूजेचं ते अमुक उचलायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचं, तेच डोळे बंद केल्यानंतर आठवायचं. हम्म. पण बरोबर. आता ह्या घडीला जेवढी काही घडी तुमच्या सानिध्यात होतो, तेवढ्या घडीत तेवढंच आठवत होतं, तेवढ्यावरच मन स्थिर झालं. हा हा हा. हा, बरोबर. So, मग तेच आता गुरुचं म्हणजे कार्य काय असतं, की तुम्ही म्हणजे हायर प्लेन ऑफ कॉन्शियसनेस मध्ये असता, मग त्याच लेवलला तुम्हाला सगळ्यांना आणायचं असतं. मग हम्म, मग हे मग जेव्हा हे हायर व्हायब्रेशन्स असतात ना, मग त्यातून काय आपण म्हणू, की त्याचा इतका प्रभाव असतो, म्हणजे ते व्यापून टाकतं सगळं, माहिती आहे का, संपूर्ण स्पेस ते व्यापून टाकतं सर. पण जो पण कनेक्ट व्हायला तयार आहे ना, जो पण रिसेप्टिव्ह झालेला आहे, तिथपर्यंत ते म्हणजे
ते पोचतात. मग तिथं काय म्हणजे डिस्टन्स मॅटर नाही करत किंवा काहीच नाही, काळ वेळ कुठल्या मर्यादा मॅटर करत नाही. असं. खरंय मग खरंय. तुमचं रिसेप्टिव्हिटी पण तशी झाली होती. आणि महत्वाचं काय की हे ती काय म्हणता येईल ना, तशी वेळ पण यायला लागते ना, की की जसं आता मी तुम्हाला सांगितलं की मी नॉन बिलिव्हर पासून म्हणजे मी पूर्ण नास्तिक लोकांच्यात राहिलेलो आहे पूर्ण व्यवस्थित. आणि पुन्हा मी म्हणजे जे आज्ञेयवादी की नक्की माहित नाही हे असतं का नसतं ते पण आहे. आणि पुन्हा मग आता स्वतः अनुभव घेतलेल्या गोष्टी असं मग हे सगळं स्पेक्ट्रम मी पूर्ण केलं. त्यामुळे म्हणजे मला जाणवतं की मग जेव्हा तुमचे हे सगळ्या पद्धतीचे अनुभव घेऊन होतात, पूर्ण स्पेक्ट्रम कम्प्लीट होतं ना, तेव्हा एक व्यक्तिमत्वामध्ये ते गोष्टी आलेल्या असतात की तो काय आपण ते कन्व्हिक्शन आलेलं असतं आपल्या आवाजामध्ये. असं आहे. म्हणजे ह्याविषयी मी आधी पण बोलायचो, नाहीच नाही, समजा 15-20 हम्म. वर्षापूर्वी पण मी चक्र हेलिंगविषयी बोलायचो. पण मला स्वतःला पण माहिती नसायचं की हे कसं असतं. आता ही थिअरी आहे एवढं तर खरं, थिअरी तर छान वाटते. पण अनुभव किंवा म्हणता येईल ना, तो जो रोकडा अनुभव म्हणतो तो जगलं हम्म. नसल्यामुळं ना ते आवाजामध्ये किंवा एकूणच ते सगळं ध्यान करताना ते कन्व्हिक्शन येत नव्हतं. मग आता मी हे सगळ्यातनं पार पडलोय, डाऊट पण घेऊन झालाय, अनुभव पण घेऊन झालाय. आणि त्यातून आयुष्य कशा पद्धतीनं ट्रान्सफॉर्म होतं ते बघून पण झालंय. मग त्यामुळं मला वाटतं की इंटेन्सिटीचा फरक पडतो. असं आहे. हम्म. हा. आणि पण आणि महत्वाचं की इंटेंट पण. आता जसं की इंटेंट तुमची ही असेल पक्की, तर मग ते सगळीकडेच व्यक्त होतं. म्हणजे तुमच्या शब्दातून, तुमच्या ऑरामधून, तुमच्या तेच ना जेस्चर्स मधून सगळ्यातून ते रिफ्लेक्शन दिसायला लागतं. असं असं आहे. पण महत्वाचं की इथं तुमचं पण कौतुक मला करायचं आहे की तुमच्यामध्ये तुम्ही ते तो रेडीनेस आहे तुमच्यामध्ये अलाइनमेंट साठीचा. त्यामुळे ते अनुभव तुम्हाला म्हणजे अगदी पहिल्याच ध्यानामध्ये येत आहेत. असं चांगली म्हणजे गोष्ट. मी तेव्हा हे ऐकलं होतं ज्ञानेश्वरींच्या ओवीमध्ये, हृदय हृदयी एक झाले हे हृदयाची त्या हृदयी, हा त्याची अनुभूती झाली मला. हा म्हणजे छान. आतापर्यंत फक्त म्हटलंय आणि हा ऐकलंय, हा पण अनुभूती झाली. खूप थँक्यू. हा. ओके मॅम, वेलकम वेलकम. येस. मग हे आता बाकी आता आपण भरपूर वेळ झाला ऍक्च्युली, पण ज्यांना जायचं आहे, ज्यांना लिव्ह करायचं करू शकता. आणि कुणाचे अनुभव सांगायचे संपले असतील तर मग आपण क्लोज पण करूया. असं जर बोलायचं असेल तर थांबा, मी आहे. ज्यांना जायचं आहे जाऊ शकता, कारण आपण भरपूर वेळ क्रॉस केलेला आहे ऑलरेडी. ओके, त्यामुळे तुमचं काही काम असेल तर जाऊ शकता. येस. सर हा मला एक विचारायचं होतं. हा बोला सर ना. ऍक्च्युली मी ऑफिस काय? हॅलो. हा बोला की. हा सर, मी ऑफिसमधून अटेंड करते लेक्चर. हम्म. त्यामुळे मध्ये मध्ये डिस्टर्बन्स येतोय. हा जसं तुम्ही आल्यानंतर मध्ये डिस्टर्ब करतोय किंवा विचारतो किंवा काय माहिती मागितली किंवा फाईल्स देणं वगैरे, ह्यामुळे मला प्रॉपरली मेडिटेट करता नाही आलेलं आहे. परंतु हम्म. माझी इच्छा आहे म्हणून मी प्रयत्न करते की जेवढं जास्तीत जास्त मला अटेंड करता येईल मी करते. आता ऍक्च्युली मेडिटेट करताना मध्येच आपण जो थर्ड आय चक्राचं जे घेतलं चालू केलं ना, तर त्याच वेळेस मला डिस्टर्बन्स आला. त्यामुळे मी करू नाही शकले. तर मला हा. त्याचा उच्चार काय आहे तो माहिती करून घ्यायचा होता. थर्ड चक्राचा. हा, तो राहून गेला माझ्याकडनं सर, म्हणजे मध्येच तो डिस्टर्बन्स आला. ओमचाच उच्चार आहे तो. ओम आहे. ओम मग आहे का? हा. पण आपण ते कसा उच्चार करतो त्याच्यात थोडा फरक पडतो. जसं उ म करत गेलं ना तर ते एनर्जीशी वरती हा. वरती जातात. असे. अच्छा, ओके. ओम हे म्हणलं तर हा ऍक्च्युली एक वेगळा उच्चार झाला. आणि उ हा म हा अशा पद्धतीनं जोडत जोडत म्हटलं तर तो थोडा वेगळा, तो म्हणतात ना, तो आवाज थोडा वेगळ्या पद्धतीनं हे होतो, व्हायब्रेट होतो. असं. हम्म. हा. मग समजा ओम म्हटलं तर डायरेक्ट समजा म्हणजे हा काय म्हणतात ना, शरीराच्या वरच्या पार्टमध्ये व्हायब्रेशन जाणवतात. पण उ म म्हटलं तर अशी एनर्जी वरती वरती अशी काय होते, एस्केलेट होते किंवा म्हणतो ना आपण ऊर्ध्वगामी होते ऊर्जा. असं थँक्यू सर, थँक्यू. हे जे आहे ना उ म, मग मच्या वेळेस इथं व्हायब्रेट होणार जास्त तुम्हाला, किंवा डोकं